सो बघा, पहिली पहिली जी सुरुवात आहे, आपण जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत तेव्हा तुमच्याकडे प्रत्येकाकडे काय काय सामान हवंय ऑलरेडी लिंक मध्ये टाकलं, पण मी पुन्हा एकदा रिपीट करते. जे प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे, एक प्रॉपर असा रायटिंग पॅड घ्यायचा आहे. आणि त्या रायटिंग पॅडला माझ्याकडे, मी आता डेमॉन्स्ट्रेशन जास्त करत नाही, बऱ्यापैकी ट्रेनिंग असतात ते, त्यामुळे माझ्याकडे नाही. पण तुम्ही शक्यतो व्हाईट कलरचा कॉटनचा कपडा छान जाड असा असेल तर व्यवस्थित पॅडला लावून प्रॉपर पॅड तयार करायचा आहे. कपडा प्रत्येकाने पॅडला लावायचा. आता याचं कारण काय, की बऱ्याच वेळेला पॅड प्लास्टिकचे असतात, कधी कधी लाकडाचे असतात ज्याच्यावर चित्र असतात, काही ना काही प्रिंटिंग असते. तुम्ही जेव्हा पॅड काढता तेव्हा तो कलर निघतो, किंवा कधी कधी तो पॅड तुमचा निघत नाही, पटकन चिटकून राहतो. सो आपण असंही पॅड कुठे लावणार आहोत, पॅन्टीवर लावणार आहोत. सो कॉटनचा छान व्हाईट कलरचा कपडा घ्यायचा आणि तो त्याला लावायचा आहे, जेणेकरून पॅड जेव्हा तुम्ही लास्टला काढता तेव्हा तो इझिली निघतो. सो हा पॉइंट लिहून घ्या प्रत्येकाने. पॅड घ्यायचा आहे, रायटिंग पॅड प्रॉपर, हा एवढी साईज पॅड व्यवस्थित चिटकेल एवढ्या साईजचा पॅड इनफ आहे. आणि त्याला तुम्ही कॉटनचा कपडा लावून प्रॉपर टेप लावून सगळीकडून पॅक करून घ्यायचा आहे. ठीक आहे. एक जर स्वतःचा मोठा बॉक्स घेतला, या पॅडच्या साईजचा जर बॉक्स घेतला, मी बरेच आपले डिस्ट्रीब्युटर आहेत ज्यांचे खूप सुंदर असे बॉक्स आहेत. सो मोठा प्लास्टिकचा बॉक्स घ्यायचा ज्याच्यामध्ये पॅड, त्याच्यानंतर मी पुढे जे सामान सांगतेय, 60 ml ची सिरिंज, ही अशी, ही मोठी सिरिंज जी आहे ते 60 ml ची हीच घ्यायची आहे. बरेच जण काय करतात, छोट्या घेतात 20 ml च्या, छोटूशी एवढी. मग काय होतं, जेव्हा तुम्ही पाणी टाकायला जातो तेव्हा 3 वेळा ती भरत राहा, आणि मग ते टाइम पण वेस्ट होतो आणि दिसायला बरं दिसत नाही. सो ही 60 ml ची सिरिंज घ्यायची आहे. ज्या बघा, बऱ्याच जणांनी सामान बघितलं असेल पण ते कसं आहे माहित नाहीये, त्याच्यामुळे मी दाखवते की अशा प्रकारची 60 ml ची सिरिंज येते, ती घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक काचेचा ग्लास. काचेचा ग्लास का, तर जे आपण याच्यामध्ये लास्टला पॅड टाकणार आहोत तो ट्रान्सपरंट असेल तर तो दिसेल, त्याच्यामुळे हा अशा प्रकारचा काचेचा ग्लास घ्यायचा आहे. युज अँड थ्रोचे प्लास्टिक ग्लासेस वगैरे घेऊन जायचे नाही, कारण आपण प्लास्टिक विरोधी काम करतो, आपण प्लास्टिक वापरू नका सांगतो, आणि आपणच इथे प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिक घेऊन जाणं हे बरोबर नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगते की स्वतःचा एक बॉक्स बनवा, त्या बॉक्समध्ये तुमचं पॅड, ही सिरिंज, तुमचा एक काचेचा ग्लास, त्याच्यामध्ये तुम्हाला लागणारा हा असा चमचा, हे सगळं सामान तुम्ही बॉक्समध्ये पॅक करायचं आहे. आणि त्याच्यासोबत मीठ, जे आपलं घरामध्ये जे मीठ असतं ते घ्यायचंय. पण त्या मिठासाठी एक छान अशी बरणी करायची आहे. आपली ॲलोवेरा जेलची जी बरणी आहे, जी यूज करून तुमची झालेली असेल तर ती तुम्ही घेऊ शकता, किंवा खूप छान अशा बरण्या मिळतात, त्यातल्या बरण्या घ्या. कागदातून बांधून मीठ घेऊन जाऊ नका, तिथे जाऊन आपण कागद खोलतो मग ते मीठ पडतं. जितकं इम्प्रेसिव्ह राहाल, जितकं छान प्रोफेशनल जाल, तितकं तुमचं इम्प्रेशन पडणार आहे. बरेच जण ग्लास घेऊन जात नाही, मग त्या तिकडच्या लोकांकडे ग्लास द्या, पाणी द्या, कुंकू द्या. तुम्ही तुमचे टूल्स सगळे प्रॉपर घेऊन जायचे आहेत. ओके. तुमच्या अगदी घरातल्या ओळखीचे आणि मग तुम्ही काचेचा ग्लास त्यांच्याकडे मागितला, ठीक आहे, पण तुम्ही वेगळ्या ठिकाणी जाताय, कुठे कुठे मोठ्या मिटिंगला जाताय किंवा कुठल्याही शाखेत जाताय, कुठेही जाताय, सगळं स्वतःचं सामान स्वतः घेऊन जायचंय. ओके, समजलंय? सो मीठ प्रॉपर भरून घेऊन जायचंय, पुड्यांमधून वगैरे असं घेऊन जायचं नाहीये, किंवा कसला तरी डब्बा, कसला तरी प्लास्टिकचा हे, असं नाही. ट्रान्सपरंट बॉटल जी असेल त्याच्यातून घेऊन जायचंय. त्याच्यानंतर या पाण्यामध्ये टाकण्यासाठी कुंकू किंवा फूड कलर, फूड कलर घेतला तरी बेटर आहे, कारण कुंकू कधी कधी काय होतं, कुंकूचे पण खूप क्वालिटी असतात. बऱ्याच वेळेला कुंकू पाण्यामध्ये विरघळत नाही, ते वर तरंगत राहतं, किंवा आपल्या पॅडवर टाकल्यानंतर त्याचा एक पावडर सारखा लेअर दिसतो, आणि कधी कधी मग त्या पॅडला टच केल्यानंतर तो लोकांच्या हाताला तो कलर लागतो, मग त्यांना असं वाटतं की अरे हे लागतंय. त्याच्यामुळे शक्यतो फूड कलर वापरा. मी प्रेफर करते की सगळ्यांनी रेड कलरच वापरायचा आहे, कसलीही लाज बाळगायची नाही. खूप जण पिवळा कलर, हिरवा कलर, काय गरज आहे? जर आपल्या रक्ताचा कलर लाल आहे आणि आपण या विषयावर काम करतोय तर त्यात लाज बाळगण्याची काही कारण नाहीये. हिरवा पिवळा घेण्यापेक्षा रेड फूड कलर घ्या. फूड कलर टाकताना 1 किंवा 2 ड्रॉपच टाकायचे आहेत, पटकन आपण भरपूर टाकतो आणि मग तो सगळीकडे लागतो कलर, फक्त कलर चेंज होईल एवढा टाकायचा आहे. ओके. चमचा एक स्वतःचा ठेवायचा आहे, जे आपल्याला मिश्रण ढवळायचं असतं त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपला प्रोव्हिंगचा, हा
रेग्युलरचा एक बॉक्स, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विस्परचा हा आणि हाच पॅकेट, याच्यावरती किंमत लिहिलेली आहे 32 रुपीज, 35 रुपीज 6 पॅड येतात. रेग्युलर 230 mm. ठीक आहे. हाच नॅपकिन तुम्ही जेव्हा स्वतः डेमॉन्स्ट्रेशनला जाता तेव्हा घेऊन जायचा. याच्यामध्ये एक असा एवढ्या छोट्या साईजचा येतो, तो नाही घ्यायचा. कारण सांगते, बऱ्याच वेळेला काय होतं, लोक स्वस्तात स्वस्त म्हणून हाच नॅपकिन वापरतात. 80% महिला विस्परचा हा 32 रुपयाचा पॅकेट, 35 रुपयाचा पॅकेटच वापरतात. खूप हायफाय किंवा काही म्हणजे थोड्याशा हाय स्टँडर्ड मध्ये लोक जे आहेत ते 50 किंवा 60 रुपीज वाला वापरतात. त्यामुळे नॉर्मली चार चौघात जो वापरला जातो तो नॅपकिन न्यायचा. ह्याच्यात बरेचसे पॉइंट्स आपण कव्हर करू शकतो. बऱ्याच वेळेला तुम्ही पॅकवाला पॅकेट आणल्यानंतर काय होतं की त्याला आउटर कव्हर असतं. ठीक आहे, ते प्लास्टिकचं असतं, आपण ते पॉइंट्स कव्हर करतो, पण स्वतःहून तो पॅकेट घेऊन जाऊ नका. तिथे कोणी तुम्हाला ऑफर केलं की बाबा आमच्या पॅडवर दाखवा डेमो, तर तुम्ही मग तिथे ते पॉइंट थोडेसे स्किप होतात, पण ते स्किप करून तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकता. ठीक आहे. सो आता आपण स्टार्ट करणार आहोत. जे मी छोटे छोटे पॉइंट सांगितले सगळ्यांनी लिहून घेतले असेल तर थंब द्या. ओके. सो जेव्हा आपण डेमॉन्स्ट्रेशनला जातो तेव्हा तुम्ही जिथे पण डेमोला जाणार आहे, कधी कधी बऱ्याच वेळेला आपल्याला रस्त्यात कोणतरी ओळखीची व्यक्ती भेटते, बरोबर, भेटते की नाही. मग तुम्ही काय करता, अरे मग ती तुम्हाला विचारते तू काय करते, मी तुझं स्टेटस बघितलं, मग आपण लगेच तिथेच रस्त्यात काय होतं, सुरू होतो, अगं हो असं आहे, माझ्याकडे पॅड आहे, मग मी छान इन्कम मिळतं, बिझनेस आहे, असं आहे तसं आहे. लगेचच समोरच्याने विचारल्यावर तिथेच सगळ्या गोष्टी सांगू नका. येस, हो, मी एक छान असं काम चालू केलेलं आहे, मी महिलांसाठी काम करते आणि महिला सक्षमीकरण आणि महिलांची मासिक पाळी या विषयावर मी काम करते. तुला मी ह्याच्याबद्दलची जास्त माहिती देण्यासाठी येईन आणि अगदी विनामूल्य ही माहिती आहे. तू मला तुझा कम्फर्टेबल टाइम सांग, मला फक्त तुझा अर्धा तास हवाय. अशी प्रॉपर परमिशन घ्या. तिला सुद्धा क्युरिओसिटी ठेवा. अर्ध मुर्ध जेवढं माहिती आहे तेवढं पटापट पटापट सांगून आपण तिथेच अर्धा डेमो देऊन टाकतो. मला सांगा, तो बघून फील केल्याशिवाय त्या गोष्टी कळू शकतात का समोरच्याला, काय वाटतं तुम्हाला. आणि मग ती तुम्हाला पटकन विचारते कितीला आहे मग तो पॅड, मग तुम्ही सांगता 175. हा हा ठीक आहे, मी सांगते हा तुला, आणि मग ती तुम्हाला परत कधीच फोन करत नाही, तुम्हाला ब्लॉक करून टाकते किंवा अवॉइड करते. आपल्या प्रोडक्टची क्वालिटी हे डेमो बघितल्याशिवाय समोरच्याला कळत नाही. फोनवर समजावून सांगून सुद्धा कळते, पण मग तुम्हाला लोक ओळखता आली पाहिजेत, लोक जज करता आली पाहिजेत की ही माझी मैत्रीण आहे, हिला मी फोनवर सांगितलं, ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवून जॉईन करू शकते, किंवा माझ्यात ती कॅपॅसिटी आहे की ती मला जे प्रश्न विचारेल त्याची मी तिला समाधानकारक उत्तरं देऊ शकते. त्या वेळेला तुम्ही तिथल्या तिथे सांगितलं तर ठीक आहे, पण माहित नाहीये, नवीनच जॉईन झालाय, अर्ध मुलं, अगं अगं त्या पॅड मध्ये असं आहे, भरपूर ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी नाही, तुम्हाला तिथे प्रॉपर त्यांना जाऊन भेटायचं आणि डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचंय. अच्छा, डेमॉन्स्ट्रेशनला जाताना एक प्रॉपर, जसं मी म्हंटल, बॉक्स घ्या, त्याच्यामध्ये सगळं छान पैकी व्यवस्थित सिरिंज वगैरे ठेवून द्या, आणि एक नंतर तुम्ही सॅक बॅग घेऊ शकता किंवा तुमची जी पण प्रोफेशनल बॅग आहे ती घ्या. स्वतःचा असा बॅच, आता हा माझा रुबी डायरेक्टर आहे, तुमचा जो बॅच आहे तो बॅच तुम्ही प्रॉपरली लावायचा आहे. आयडी कार्ड असेल, आयडी कार्ड घेऊन जायचं आहे, आपली बिझनेस फाईल आणि आपले जे पण काही बाकीचं मटेरियल आहे हे सगळं स्वतःबरोबर, फूड सप्लिमेंटचं डेमो असेल तर त्याचं मटेरियल, हे सगळं प्रॉपर बरोबर ठेवायचं आहे. खूप लोक डेमोला घाईघाईत निघून जातात, कसली तरी पिशवी उचलायची, पटापट त्याच्यात पॅड टाकायचं, हे टाकायचं आणि जायचं. असं करू नका. मग तुम्ही सिरिंजच विसरले, कधी पॅडच विसरले, कधी प्रोविंगच घरी राहिला, असं करायचं नाहीये. तिथे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन असतं. त्याच्यामुळे जाताना प्रोफेशनली जा. तुमचे कपडे हे छान पद्धतीने असले पाहिजेत. कुठेतरी गेलोय आणि मग धावत पळत तसंच गबाळ्यासारखं गेलोय, असं करू नका. तुम्ही जे प्रेझेंट करणार आहे तुमच्या पहिल्या इम्प्रेशन मध्ये समोरचा व्यक्ती इम्प्रेस होणार आहे, आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीला तुमच्याकडे बघून वाटलं पाहिजे की येस, ही व्यक्ती बोलते, याच्यामध्ये खरंच काहीतरी तथ्य असेल. आणि ही जे, बघा तुम्ही खूप गोष्टी सांगणार आहात तिथे जाऊन की असं असं आहे, आमची कंपनी इतकी छान आहे, इतकं छान इन्कम दिलेलं आहे, इतकं मी सुद्धा हे इन्कम घेते. मग तुम्ही ते इन्कम घेताय त्या पद्धतीने राहायला सुद्धा शिका, त्या पद्धतीने प्रेझेंटेबल सुद्धा राहा, जेणेकरून
तुम्हाला बघा, जे माणूस पहिल्या नजरेत आपल्याला बघतं, आपल्याला त्यानेच जज केलं जातं. प्रोडक्ट कधी बघणार आहे व्यक्ती? मेसेज मध्ये सांगा. जेव्हा तुम्ही डेमो स्टार्ट करणार, सगळ्यात पहिलं ती काय बघणार? सगळ्यात पहिलं तुम्ही जेव्हा त्यांच्या घरी एंटर होणार, तेव्हा ती काय बघणार व्यक्ती? तुम्हाला. तुम्हाला बघणार आहे, बरोबर आहे. आपल्याला नाही, तुम्हाला. तुम्ही एकटे जाणार आहात तिकडे. सो मला बघणार आहे म्हणजे तुम्ही स्वतःला बघणार आहे. मग तुम्हाला जेव्हा बघणार आहे, तुम्ही असे घामेटलेले, अगं मी आले वेळ काढून, दे दे, चल चल चल, पटकन पटकन बघ, पटकन बघ, मला वेळ नाही, मला घरी नाही. तुम्ही पूर्ण रिलॅक्स दिसले पाहिजेत. तिला वाटलं पाहिजे, यार ही माझ्यासाठी स्पेशली आली आहे. आणि पहिली गोष्ट, घरातून निघताना हे बोलायचंय, घरातून निघताना की येस, मी हिला आज क्लोज करूनच येणार आणि ही माझी बिझनेस पार्टनर असणार आहे. माझं डेमॉन्स्ट्रेशन खूप सुंदर होणार आहे आणि मी परफेक्ट देणार आहे, हे बोलायचंय. पण त्या घराच्या बाहेर गेल्यावर आपण मनामध्ये हे ठेवून नाही जायचं, शी बाबा ही मला मिळाली पाहिजे, हिने माझ्याकडून पॅड घेतलं पाहिजे, मला जॉईनिंग नाही. हा विचार करून आतमध्ये जायचं नाहीये. तुमच्या मनामध्ये हा विचार असला पाहिजे की माझ्याकडे जे नॉलेज आहे, मला जे माहिती आहे, या पॅडमुळे मी हिच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवणार आहे. मी हिच्या आयुष्यातला हा जो मासिक पाळीचा त्रास आहे तो दूर करणार आहे. सो देवा मला एवढी पॉवर दे की मी तिला, समोरच्याला, ही माहिती प्रॉपर देईन आणि ज्याने तिचं समाधान होईल आणि त्यानंतर ती प्रोडक्ट नक्की तुमच्याकडून घेणार आहे. ज्या वेळेला तुमचा हा ऍटिट्यूड, म्हणजे तुम्ही स्वतःला, येस दीपाली मॅमने दिसत, तुम्ही स्वतःला जसं प्रेझेंट करणार आहात, तुम्हीच घाबरलेले दिसलात किंवा थांब थांब, अगं राहिलं राहिलं, पॅड राहिलं, अगं सिरीज राहिली, अगं कलर दे, अगं, तुम्ही गोंधळलेले दिसलात, तुमचा कस्टमर सुद्धा गोंधळणार आहे. त्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन स्टार्ट करता, तेव्हा सर्वात प्रथम एक छान अशी पीडीएफ काल स्मिता मॅडमनी शेअर केलेली आहे. जी पीडीएफ तुम्ही वाचली आणि तुम्ही स्वतः जर घरी प्रॅक्टिस केली, मी त्या पीडीएफ मधले पॉइंट एक एक करून तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा तुम्ही जाणार आहात, तेव्हा सर्वप्रथम चल चल, मी आली आहे आता, आपल्याला पॅडचा डेमो बघायचा, मी डेमो दाखवते, आणि मग तुम्ही पटापट सामान काढता, सगळं समोर मांडता, आणि जेवढं काय तुम्हाला लीडर कडून कळलंय, मीटिंग मधून कळलंय, थातूर मातूर जेवढं जमेल तेवढं पटापट 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 सांगायचं. खुश झाला एकदाचा डेमो, चला माझं काम झालं. असं करता की नाही? जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं एकदाच सांगितलं. आधीच आपण घाबरलेलो असतो, आधीच आपल्याला असं वाटतं मला येईल की नाही. असं न करता तिथे जाऊन शांतपणे पहिलं गेल्यानंतर बसायचंय, 5 मिनिटं रिलॅक्स व्हायचंय, तिच्या घरामध्ये पूर्ण नजर फिरवायची आहे की घर कसं आहे. बघा, आपल्याला घराकडे आणि त्या व्यक्तीकडे बघून त्या व्यक्तीची सिच्युएशन, पोझिशन समजते. तुमची मैत्रीण असेल तर बऱ्यापैकी तुम्हाला काही गोष्टी माहितीच असतात किंवा रिलेटिव्ह असतील, पण इतर लोकांच्या घरी पण गेल्यानंतर त्यांना काय आवडतं बघा. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या घरी देवाचे फोटो असतात किंवा मुलांचे फोटो लावलेले असतात. घरामध्ये कसं वातावरण आहे, घरात सासू सासरे आहेत का, तिच्या एकंदर तिच्या स्ट्रक्चरकडे, त्या व्यक्तीच्या, त्या स्त्रीच्या, तुम्हाला बघून कळतं की अरे ही त्रासलेली आहे. कळतं की नाही कळतं? कळतं ना की अरे यार ही कंटाळ, किंवा तुम्ही तिला मग जस्ट स्माइल द्यायचंय, चल कशी आहेस तू, खूप दिवसांनी आपण भेटलो, बाकी काय म्हणते, कसं चाललंय तुझं, पहिली तिची चौकशी करा. तुझी मुलं काय करतात, आणि या चौकशा करून ठेवल्यामुळे हे तुम्हाला क्लोजिंगला नंतर मदत करतात. फॉर एक्झाम्पल, काय करतात आता तुझी मुलं? अगं नाही ग, एक बाबा 8वीला आहे, दुसऱ्याचं कॉलेज चालू आहे, असं तसं. मग तू आता जॉब करतेस का, पहिली करायचीस? नाही ग, सोडून दिला मुलामुळे, कुठे करायला जमतोय, किंवा काय, किंवा थोडंसं मग जर फ्रेंड असेल तर ती लगेच सुरूच होते, आपल्याकडे सांगायलाच नको लेडीजना. एक फक्त बटन दाबलं की स्टार्ट. अगं कुठे, मला हे करायचं होतं, माझा जॉब पण सुटला, आता मुलांमुळे मला बाहेर जाता येत नाही, आता माझ्या घरी सासू सासरे आहेत, सासू आजारी असते, हे. मग तुम्हाला त्यातून कळतं की ही त्रासलेली आहे, हिला खूप प्रॉब्लेम्स आहेत. किंवा काही लोक फायनान्शियली स्ट्रॉंग असतात पण रिस्पेक्ट नसतो, किंवा इतरांच्या घरामध्ये हेल्थचे इश्यू असतात, तर मग ती सांगू शकते, नाही ग सासूबाई आजारी असतात, अच्छा काय प्रॉब्लेम आहे त्यांना, असं असं. थोडस नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. डायरेक्ट जाऊन डेमो, आपल्याला जेवढं माहितीये तेवढं देण्यापेक्षा, त्या घरामध्ये तुम्हाला प्रत्येकाला काय, म्हणजे जेव्हा तुम्ही क्लोजिंग करणार आहात तेव्हा तुम्ही त्या प्रत्येक व्यक्तीची गरज ओळखून तुम्ही जर त्यांना सॉल्युशन दिलं, तिकडे सॉल्युशन देणारे बनून जा, पॅड विकणारे बनून जाऊ नका, सेल्समन बनून जाऊ नका. हा महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर डेमो स्टार्ट करायच्या आधी थोडंसं खेळीमेळीचं वातावरण केलं. आता तुमची एकटीच मैत्रीण आहे तर तुम्ही दोघी तिघी जणीच असणार आहात, पण थोडा जास्त मॉब आहे, 10-15 लेडीज आहेत, तर सगळ्यात पहिलं त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं असतं.
सो स्वतःचं नाव सांगायचं का बाबा मी मानसी पत्ताणे आहे, जसं तुम्ही आहात. फॉर एक्झाम्पल मी कोणाला तरी एकाला अनम्यूट करते, की त्याने त्याची ओळख मला सांगायची. कोण कोण करेल बोला, फास्ट बोला. मला हँडरेज पटकन हवेत. तुम्ही बाहेर जाता, कशी ओळख सांगता मला सांगा. निलांगे मॅम तुम्ही सांगताय? करा, बोला. नमस्कार. मी इलांगी धानमे आहे. मी आर मोर मध्ये गेल्या 1 वर्षापासून हेल्थ कोच ऍज अ डिस्ट्रीब्युटर, ऍज अ कस्टमर, सॉरी, आणि ऍज अ हेल्थ कोच म्हणून काम करते. तर आज मी तुम्हाला इथे अ, आमच्या प्रोविंगचा आहे चर्चा करूया ह्या विषयावर. कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती नाहीये, की म्हणजे त्याचा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. तर आपण सुरुवातीला तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण आधी ऐकून घेऊया. आणि थांबा मी अशी आशा करते की तुमच्याकडून मला थांबा थांबा. पॉझिटिव्ह मिळेल. हम्म. निलंगी मॅम, मला तुमचं प्रोफाईल सांगा. व्ही आर मोर मध्ये येण्याच्या अगोदर तुम्ही काय होता? अच्छा. व्ही आर मोर मध्ये यायच्या आधी मी आफ्टर 12th ITI केला, हं, ड्राफ्ट्समन. हं, त्याच्यानंतर मी 1 वर्ष अप्रेंटिसशिप केली. 2 वर्ष ड्राफ्ट्समन होता. 1 वर्ष मी LNT मध्ये अप्रेंटिसशिप केली. त्यानंतर जवळजवळ 10 वर्ष मी ह्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये होते, ऍज अ डिझायनर म्हणून आणि दोन्ही ड्राफ्ट पर्सन म्हणून. आणि त्याच्यानंतर बराचसा ब्रेक 10 वर्षाचा जवळ झाला. आणि त्याच्यानंतर मला व्ही आर मोर मध्ये एंट्री मिळाली. आणि तेव्हा ह्या प्लॅटफॉर्म बद्दल कळलं की हा खरंच इतका अमेझिंग आणि छान आहे की पर्सनल डेव्हलपमेंट होते, कॉन्फिडन्स वाढतो, सेल्फ रिस्पेक्ट मिळतो, चार चौघात कसं बोलायचं वागायचं. ऑफिसमध्ये तर आपण कंटिन्यू 8 तास बसतो, पीसीवर काम करत बसतो. कधीतरी ऑफिसचे मिशन वगैरे असतात तेव्हा आपल्याला थोडंसं बोलायची संधी मिळते, पण तितकंसं नाही. आपण खूप म्हणजे असं आपल्यामध्ये न्यूनगंड भरपूर असतो की नाही, कॉम्पिटिशन पण असते. पण इथे तसं नाहीये. इथे प्रत्येकाला पुढे जाण्याची संधी आहे, सगळेजण सपोर्ट करतात, खूप छान सांगतात, सगळ्या नवीन नवीन आयडियाज मिळतात, शिकायला मिळतं. आणि आता रिसेंटली आपला LDP होणार आहे, असे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. ते खूप फायद्याच आहे. आणि याआधी असं कधी मिळालं नव्हतं. LDP काय असतो, आता कालच्या मीटिंग मध्ये पण मी ऐकलं, सगळ्यांचे फीडबॅक ऐकले. खूप छान वाटलं, म्हणजे एक्साइटमेंट वाटली की अरे हा, आपण पण हे जायला पाहिजे इथे आणि करायला पाहिजे. तिच्या ठिकाणी असं नाही हो ना मिळत. निलांगी मॅम, जर तुम्ही तुमची सुरुवात अशी करून दिली तर, की येस मी निलांगी धनमेर, तुम्ही जे अगोदरच सांगितलं की मी स्वतः डिझायनर आहे किंवा LNT मध्ये मी हम्म. असं करत होती. पण जेव्हा माझ्या कौटुंबिक जबाबदारीमध्ये मी पडले आणि खरंच इतकं छान शिक्षण घेऊन सुद्धा मला माझं करिअर पुढे करता आलं नाही घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे, किंवा जे पण तुम्ही हम्म. मला मागे बोलला होता की घरी आजारपण असल्यामुळे आणि ह्या सगळ्यामुळे माझा खरंच 10 ते 15 वर्षाचा गॅप झाला. पण व्ही आर मून असा एक दिवस आला की व्ही आर मून माझ्या आयुष्यात आलं. आणि खरंच मला माझे जे 10 वर्ष जी माझ्या आयुष्यातली मला खरंच काहीतरी करावं असं वाटत होतं ते करता नाही आलं. पण व्ही आर मोर जेव्हा मला इंट्रोड्यूस झाला, आणि थोडक्यात सांगायचं आता तुम्ही काय केलं सगळंच सांगितलं, तेवढं आपल्या समोरचं ऐकणार नाही. आणि कधी कधी आपल्या कंपनीची तारीफ करायची आहे पण ती इतकी पण नाही करायची आहे की समोरच्याला असं वाटेल की अरे ही येऊन हिच्याच कंपनीचं सांगते. हे सगळं मला समोरच्याच्या तोंडातून, ज्यांनी ज्यांनी माझे डेमो बघितलेत, पाऊण डेमो मी समोरच्याला करायला लावते. ठीक आहे, मी 25%च करते. सो कसा करायचा ते सांगते. तर तुम्ही तुमची ओळख, आता निलांगी मॅम हे आहे, समजा तुमच्यापैकी कोणी टीचर असतील किंवा ऑलरेडी होत्या टीचर किंवा खूप चांगला जॉब, म्हणजे जसं आरती मॅम आहेत, आरती मॅम सांगू शकतात की येस मी इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये ह्या मोठ्या पोझिशन मध्ये काम होती, मी एवढा 45,000 सॅलरी घेत होते आणि खूप छान पद्धतीने करतच होते. पण व्ही आर मोर माझ्या आयुष्यात आलं आणि मला कळलं की मला माझ्या आयुष्यामध्ये मी इतकी वर्ष जॉब करून जो सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं ते मला व्ही आर मोर मध्ये आल्यानंतर इतक्या महिलांच्या आयुष्यात हा बदल घडवून आणायला मिळाला. आणि त्याचसोबत इन्कम सोर्स सुद्धा वाढलाय आणि मी खूप लोकांची स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकले. आणि म्हणून मला व्ही आर मोर मध्ये मी आले. आणि आता मी या कंपनीच्या मार्फतच हेल्थ अवेअरनेस करते आणि मी रोज
कमीत कमी 5 तरी महिलांना भेटते. सो आज मला इथे येण्याची संधी मिळाली आणि तुम्ही सगळ्यांनी ही संधी दिली, त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे. आणि तुम्ही त्यांना जर थँक्यू म्हटलं तर कसं वाटेल? सुरुवात तुमचं इम्प्रेशन कसं पडेल? चांगलं पडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोरचा तुम्हाला हलक्यात घेईल का? म्हणजे ही कोणतरी ऐरी-गैरी पॅड विकायला आले आहे? नाही. तुम्ही आपल्याकडे बरेचसे MBA केलेले आहेत, लॉयर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, टीचर्स आहेत. म्हणजे तुम्ही काही असेच ऐरे-गैरे नाही आहेत किंवा हाऊसवाईफ आहेत. त्या हे सांगू शकतात, की येस माझं नाव हे आहे. माझं लग्न झालं. त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी मनात होत्या, की मला हे करिअर करायचं, ह्या गोष्टी करायच्या आहेत. पण घरातल्या जबाबदारीमुळे मी हे करू शकले नाही. पण अशीच माझी जेव्हा माझ्या आयुष्यात व्हीआर मोर आलं, तुमच्या मैत्रिणी थ्रू आलं किंवा काय. पण हे व्हीआर मोरचे इंट्रोडक्शन शॉर्ट हा, नाहीतर तुम्ही जी स्टोरी चालू कराल, मग ही आली, मग पॅड दाखवला, मग नाही. व्हीआर मोर माझ्या आयुष्यात आलं 3 वर्षापूर्वी आलं, 2 वर्षापूर्वी आलं, 6 महिन्यापूर्वी आलं. आणि माझं लाईफ असं चेंज झालं की मी हाऊसवाईफ होती आणि मला प्रत्येक वेळेला असं वाटायचं की मी माझ्या फॅमिलीसाठी, मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. पण कुठेतरी काय करावं हे कळत नव्हतं आणि व्ही आर मोरने मला तो रस्ता दाखवला आणि या मार्फत मी आता एक हाऊसवाईफ असून छान इन्कम घेते आणि त्याचबरोबर एक कॉन्फिडन्स लेवल वाढलाय, माझी पर्सनॅलिटी सुधारली आणि मी जी पूर्वी होते ती खूप वेगळी झालेली आहे. आणि जे मी या 10 वर्षात करू शकले नाही ते मी इथे करू शकते. त्याचा मला अभिमान वाटतो. आणि प्लस माझ्यासोबत माझे बिझनेस पार्टनर जे तुमच्या अंडर जी पण टीम असेल 200-500 ही लोक कनेक्ट झाले आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा मी बदल आणू शकते. हे ताकद मला व्ही आर मोरने दिली आहे. आणि आज मला तुमच्यापर्यंत येण्याची संधी मिळालेली आहे आणि तुम्हा सगळ्यांना आज मी या बाबतीत थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. सो थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी हा वेळ दिल्याबद्दल. काय वाटतं तुमच्या या बोलण्यानंतर ते लोक टाळ्या वाजवतील की नाही वाजवतील? सो लोकांना मला पहिलं तुमच्या बोलण्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं. ठीक आहे. जर आपण लगेच बोलायला लागलो की मी पॅडचा डेमो देणार आहे, मी पॅड बद्दल आणि तुम्हाला हे कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं, मग लोकांना काय वाटतं की मी निलांगी मॅम एक जस्ट हे देते, एक्झाम्पल्स देते. सो लोकांना काय वाटेल की यार ही हिचं काहीतरी पॅडचं सांगायला आलेली आणि आता ही विकल्याशिवाय काय इथून जाणार नाही. सो कम्फर्टेबल वातावरण लोकांना छान असं वाटलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग ज्या ठिकाणी तुम्ही गेलायत, आता फॉर एक्झाम्पल स्नेहा मॅम दिसत आहेत म्हणून मी म्हणजे त्यांना रिलेट होईल आणि त्यांना मग माझे पॉइंट्स कळतील की मी काय म्हणते. की त्या दिवशी मी टेलरिंग इन्स्टिट्यूट होतं तिथे त्या महिला कटिंग आणि हे असं वेळ काढून करत होत्या. सो मी त्यांचं कौतुक केलं. कौतुक हे प्रत्येक महिलेला आवडतं, त्यामुळे पहिलं समोरच्याचं कौतुक करा. आपलं कौतुक करण्यापेक्षा समोरच्याचं कौतुक करा. मी त्या महिलांना बोलली की खरंच तुम्ही ग्रेट आहात की तुमच्या या वेळेमध्ये तुम्ही वेळ काढून हे टेलरिंग शिकताय, म्हणजेच तुम्हाला आयुष्यात स्वतःसाठी काहीतरी वेगळं करावं असं वाटतं. आणि तुम्ही स्वतःसाठी हा वेळ देता त्याबद्दल स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरात. खूप खुश झाल्या. म्हणजे त्या काय झाल्या, थोड्याशा कनेक्ट झाल्या. येस, आपली कोणतरी तारीफ करते आणि आपण घरामधून हा रिस्पेक्ट मिळतो का? काय करतेस ते कर, तुला काय शिवण क्लास करायचंय, टीचिंग करायचं, एवढं खूप रेअरली काही महिलांना असेल की समोरून घरून असं मिळतं की जा बाबा तू हे करतेस छान आहे कर. पण बऱ्यापैकी 90% महिलांना असं असतं की बघ बाई तुला करायचं तर कर, किती करणार आहेस, किती दिवस करणार आहे, असं सुद्धा असतं. तुझ्याने काय, पहिला शब्द हा असतो तुझ्याने हे होऊ शकणार नाही. सो हे पण तुम्ही एक्झाम्पल देऊ की मला घरातून असं म्हटलं होतं हाऊसवाईफ आहेस तुझ्याने काय होणार नाही. पण आज मी व्हीआर मोड मधून मस्त महिन्याला 15,000 घेते, 20,000 घेते, 5,000 घेते, 10,000 जे पण आहे ते माझ्या स्वाभिमानाचे मी घेते, हे बोलू शकता. त्या लोकांशी कनेक्ट व्हा. त्या कनेक्ट झाल्याना त्यांची तारीफ केली की ते लोक आपल्याशी कनेक्ट होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहे याची तुम्हाला थोडी तरी कल्पना आहे का? काही लोकांना कल्पना असते, मग ते आपल्याला सांगतात येस मासिक पाळीबद्दल बोलणार आहे, असं जर समोरून बोलले तर मग आपण तो सब्जेक्ट लगेच उचलायचा. पण एखादं बोललं नाही आम्हाला काही माहित नाही, तर मग आपण इंट्रोडक्शन द्यायचं की येस आज ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं किंवा ज्यांनी तुम्हाला हा डेमो दिलाय त्याचं कौतुक. त्याला बोलायचं येस स्नेहा तांबोळी मॅमने आज ही संधी इथे दिली आणि पहिलं मॅडमचं खूप मोठं कौतुक, कारण तुमच्यासाठी त्यांनी काहीतरी वेगळं इथे आणलंय जे तुमच्या फायद्याचं आहे. म्हणजे स्नेहा मॅमना पण छान वाटेल की नाही की ज्यांनी डेमोसाठी दिलंय, प्लस त्या ज्या महिला आहेत त्यांना पण असं वाटेल अरे मॅडमने आपल्यासाठी काहीतरी वेगळं आणि स्पेशल आणलंय. म्हणजे आपला डेमो जो आहे तो होण्याच्या आधीच त्याला उंचीवर नेऊन ठेवा, हा माणूस काय बोलणार आहे. ओके, समजतंय का? पटतंय? याला काय म्हणतात माहितीये, ऍटमॉस्फिअर बनवून ठेवणं. मग लोक थोडस रिलेट करायला लागतील. अच्छा ओके. मग आपण सांगायचं की आमची मी जे आहे ते आज आपल्याला महिलांची जी मासिक पाळी आहे आणि महिला आर्थिक सक्षमीकरण
याच्यावरती मार्गदर्शन करणार आहे. सो मला इथे सांगा, किती जणांना मासिक पाळी आवडते? हा प्रश्न विचारला की सगळ्यांची तोंड वाकडी होतात, बरोबर की नाही? म्हणजे नाही आवडत, हे नाही. मग तुम्हाला चान्स मिळतो दुसरा प्रश्न विचारण्याचा. जेवढं तुम्ही समोरच्याला प्रश्न विचाराल त्याची मान अशी 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 हलेल, तितका शेवटला तुम्हाला क्लोजिंग येणार. पॉइंट्स लिहून घ्या ज्याला पाहिजे असतील. जितका कस्टमर मान हलवणार, तुम्ही काय करता, गेले की महिलांची मासिक पाळी, हे पॅड आहे, हे तुम्ही वापरता, हे तुमच्यासाठी चांगलं नाही, हे तुम्ही नाही सांगायचं, हे त्याला बोलू दे की हे तुझ्यासाठी चांगलं नाही आहे. जसा जसा डेमो पुढे जाणार त्यांना स्वतःलाच कळणार की येस, हे माझ्यासाठी चांगलं नाहीये. आणि ते स्वतःच, तुम्ही जेव्हा एनर्जी डेमो दाखवता तेव्हा स्वतःच्या तोंडाने बोलतात. मी त्यांना विचारते कुठलं वापरलं पाहिजे, हे वापरलं पाहिजे. सो आपण समोरच्याच्या तोंडातून काढायचं, म्हणून त्यांना विचारायचं मासिक पाळी आवडत नाही का, नाही आवडत? मग त्या सांगतात की इथे पॉज घ्यायचे आहेत, म्हणून म्हटलं की डेमो देताना पॉज घ्यायचे. पहिली 5 ते 7 मिनिटं तुम्हाला रिलेट करून हे करायचं. नंतरचा डेमो फक्त 10 ते 15 मिनिटात. माझं काल की परवा मी मीटिंग केल्या, दोन्हीकडच्या मीटिंग 1 तासात, विथ डेमो, विथ बिझनेस प्लॅन, शॉर्ट बिझनेस प्लॅन, माझा इन्कम, माझी अचिव्हमेंट, स्वप्न, सगळं सांगून 1 तासात डन. सो आपला डेमो हा 20 मिनिटात होणार. पहिली 5 ते 7 मिनिटं तुम्हाला हे सगळं करायचं, आणि त्याच्यानंतर आपले लेयर्स पाडायला घेतलं की पटापट होतात. एकदा रिलेट झाले लोक की तुम्हाला विचारायचं काय त्रास होतात, मग कोण सांगतं पोट दुखतं, कंबर दुखतं, हे दुखतं. जेव्हा लोक बोलतात तेव्हा त्या लोकांना ऑब्झर्व करून ठेवा. जी बोलते ना, मला पोटात दुखतं, मला त्रास होतो, मला खूप ब्लिडिंग जातं, हे तुमचं ऑब्झर्वेशन. जर एक चांगला लीडर आणि एक चांगला सेल्स पर्सन व्हायचं असेल तर तुम्हाला ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. की ती जी लोक बसले होते, मी तिथेच सांगितलं ना स्नेहा मॅम, की ही व्यक्ती क्लोज होईल, ही व्यक्ती क्लोज होईल, ही व्यक्ती हे घेईल. सो त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघून ठेवायचे आहेत, काय काय आहे. कारण नंतर जेव्हा ती व्यक्ती उठून येणार आहे ना, तेव्हा तिला सांगायचं की बघ, तुला हा हा त्रास तू मगाशी बोलली, हा हा तुझा दूर होणार आहे. सो जेव्हा लोक आपले प्रॉब्लेम सांगतात तेव्हा त्यातली काही 7-8 लोक जी आहेत ना, ती बघून ठेवायची. आणि डेमो देताना वारंवार त्या 6-7 व्यक्तींकडे नजर फिरली पाहिजे आपली. एकाच व्यक्तीकडे बघून डेमो द्यायचा नाही. कधी हा बोलला होता हेवी ब्लिडिंग आहे, तर जेव्हा हेवी ब्लिडिंगचा पॉईंट येतो ना, तेव्हा त्याच्याकडे नजर, तुमची नजर त्याला म्हणजे म्हणतो ना मिळाली पाहिजे, म्हणजे तो कनेक्ट करतो आपल्याला. सो ते त्रास विचारल्यानंतर विचारायचं की मग हे त्रास तुम्हाला होतात, तर तुम्ही जर तुमच्या मैत्रिणीशी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीशी डिस्कस केल्यावर तुम्हाला त्याच्यासाठी सॉल्युशन मिळतं का? काय उत्तर मिळतं? तर तुमची मैत्रीण काय म्हणते, तुझ्यापेक्षा जास्त मला त्रास होतो. किंवा आईला म्हटलं, सासूला म्हटलं, तर ती काय म्हणते की अगं, तुम्ही तरी आताच्या मुली बऱ्यापैकी झोमॅटो करता, आराम करता, आम्ही तर याच्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे, शेतात कामं केलेली आहेत, तुम्हाला तरी आता आराम आहे. म्हणजे तुम्हाला कोणी सोल्युशन देतं का? किंवा तुम्हाला आता मी जो प्रश्न विचारला तो याआधी कधी तुम्हाला कोणी विचारलंय का की तुला मासिक पाळीत काही त्रास होतो का? नाही विचारला. सो आज मी तुमच्यासाठी इथे आले आहे, आणि मासिक पाळीतलं हे सॉल्युशन तुम्हाला ऐकायला आवडेल का? तुमचा त्रास कमी करायला आवडेल का? काय म्हणतील त्या बायका? येस, मान हलवतील की नाही? म्हणजे आपण त्यांच्याकडून संमती घेतली की येस, तुम्ही हा डेमो आम्हाला दाखवा, मला तो बघायला आवडेल. ओके. म्हणजेच काय तर, अगेन, वातावरण निर्मिती म्हणतात त्याला, हे करायचंय. मग तुम्ही स्टार्ट करायचं. येस, तुम्ही जेव्हा त्याच्या पुढचे पॉईंट तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, पण ते कसे लक्षात ठेवायचे ते मी सांगते. मग तुम्ही हा पॅड हातात घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता तेव्हा तुम्ही असा एखादा पॅड, नाव घ्यायचं नाही, विस्पर, सोफी असं बोलायचं नाही, मार्केट पॅड तुम्ही असा घेऊन येता, बरोबर? सगळ्यात फेवरेट ब्रँड हा ऑरेंज कलरचा आहे, राईट? सो तुम्ही जेव्हा मेडिकल मधून हा आणता तेव्हा तुम्ही याची एक्सपायरी डेट चेक करता का? काही लोक डेमो देताना काय करतात माहितीये, बघा तुम्ही हा घेऊन येता, मग तुम्ही याची एक्सपायरी डेट चेक करत नाही, त्याच्यामुळे हे होतं, ते होतं, असं होतं, सगळं तुम्हीच बोलता. होतं ना, असं होतं की नाही? सो समोरच्याला बोलायचंय की तुम्ही याची एक्सपायरी डेट चेक करता का? देन पॉज, थांबायचंय, 1 मिनिट थांबायचंय. समोरचा व्यक्ती बोलेल नाही चेक करत, मग त्यांची लगेच कुजबूज चालू होते, अरे हो, आपण चेकच नाही करत, केली. मग विचारायचं केली पाहिजे की नाही केली पाहिजे? येस मॅम, केली पाहिजे. मग आतापर्यंत तुम्ही करत होतात का? का नव्हता करत? जर तुम्ही मेडिकल मधून आणलेली एखादी गोळी जेव्हा तुम्ही खाता तोंडावाटे, तेव्हा तुम्ही 10 वेळा विचार करता, तुम्ही त्याची एक्सपायरी डेट चेक करता का? करता कारण गोळी तोंडावाटे घेणार आहात. मग आपल्या स्त्रियांना 2 मुख आहेत की नाही?
एक आपण ज्याच्या वाटे अन्न घेतो आणि दुसरं म्हणजे आपलं गर्भाशयाचं मूग. बरोबर. सगळ्यात जास्त इन्फेक्शन कसले आहेत? गर्भाशयाचे आहेत. बरोबर. सगळ्यात जास्त गर्दी कुठल्या डॉक्टरकडे असते? गायनोलॉजिस्टकडे. सो आपण हे एक्सपायरी डेट चेक करणं खूप गरजेचं आहे, पण बऱ्याचशा महिला हे चेक करत नाही. का चेक करत नाही? कारण तुम्ही एकतर आपल्याला सवय नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेडिकल वाला तुम्हाला ही चेक करायची संधी देतो का हो? तो तुम्हाला डायरेक्ट पॅक करून देतो आणि तुम्ही ते घरी घेऊन येता आणि आपल्याला जेव्हा वापरायचं असतं तेव्हा काढता, किंवा डीमार्ट मधून घेऊन येता. बरं, डीमार्ट मधून घेऊन येता तेव्हा तुम्ही चेक करत पण असाल, तेव्हा चेक करता तेव्हा त्याच्यावर लिहिलेलं असतं ऑगस्ट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे, 6 महिने पुढे असेल. जम्बो पॅक घेऊन येता, आणल्यावर तुम्ही कबर्डमध्ये टाकता, त्यानंतर तो संपेपर्यंत तुम्ही वापरता. जर तुम्हाला 2-2, 4-4 महिन्यांनी पाळी यायची सवय असेल, किंवा बऱ्याच वेळेला आपण बॅग मध्ये एखादं पॅकेट टाकून ठेवतो किंवा काय, एक्सपायरी झालेली असू शकते की नसू शकते. सो हे एक्सपायरीचे जे मी 3-4 पॉईंट सांगितले, म्हणजेच काय तर मोठे पॅकेट्स आणून तुम्ही कपाटात ठेवता, किंवा तुम्ही चेक न केल्यामुळे जर तुम्ही ते वापरले तर कशा पद्धतीने इन्फेक्शन होऊ शकतं. त्याचबरोबर किराणामालाच्या दुकानात सुद्धा हे मिळतं. तिथेही मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायरी डेट ऍसिटोन किंवा सॅनिटायझरने काढली जाते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला बघायची सवय नसल्यामुळे आपण ते पडलेले, किती दिवसापासून पडलेले पॅड सुद्धा आणून वापरतो. हा पॉइंट तुम्ही पॅकेट हातात घेतल्यावर एक्सपायरी बद्दल विचारल्यावर हे 3-4 पॉइंट तुम्ही बोलायचे आहेत. स्टेप बाय स्टेप कसं जायचं ते सांगते, तुम्ही कुठलाच पॉइंट कधीच विसरणार नाही. ओके. त्याच्यानंतर हे झालं, मग लगेच यायचं आउटर कव्हर कडे. पॉइंट लिहून ठेवू शकता. फर्स्ट एक्सपायरी, ती पॉइंट टू पॉइंट डेमोची पीडीएफ आहे, त्यात सगळं लिहिलेलं आहे. इतकं सुंदर त्याच्यामध्ये आम्ही करून ठेवलेलं आहे, फक्त तुम्हाला ते युज करायचं आहे आणि तसा बोलून बघायचं आहे. पण बऱ्याच वेळेला म्हणजे मला असं वाटतं की ते वाचा, पण प्रॅक्टिकली आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या ते चांगलं लक्षात राहतं. आणि तुम्ही जर स्वतःचे पॉइंट्स, म्हणजे आपण माहितीये ना पेपरमध्ये शॉर्ट नोट्स काढून ठेवायचो किंवा शॉर्ट पॉइंट्स, मग आपल्याला पूर्ण उत्तर आठवायचं. तसं म्हणजे माझी सुरुवातीचं मी सांगते, मी लक्षात ठेवलं होतं. अच्छा, एक्सपायरी झाली की आलो आपण बाहेरच्या कव्हरवर, मग ह्याच्याबद्दल बोलायचंय. मग ते तुम्हाला बोलायला जमतंय, फक्त तुम्हाला भीती काय वाटते, मी विसरेन. म्हणून लाईनीत लक्षात ठेवायचं. एक्सपायरी झाली की सेकंड पॉइंट काय? आउटर कव्हर. आउटर कव्हर कसला आहे? प्लास्टिकचा आहे. गव्हर्नमेंटने प्लास्टिक बंदी केलेली आहे, बरोबर की नाही? पण आपण जर विचार केला, एखाद्या महिलेला वयाच्या मुलीला 13व्या वर्षी पाळी आली आणि ते तिची 50 ते 52 वर्ष हेल्दी पिरियड्स, याच्यामध्ये ती पूर्ण तिच्या लाईफ सायकल मध्ये 15,000 पेक्षा जास्त नॅपकिन वापरते आणि 7 ते 8 वर्ष पिरियड्स मध्ये असते. आपण हा पॉइंट जेव्हा हिट करतो ना, तेव्हा समोरच्याला जाणवतं, येस यार, आपण एवढा कचरा करतोय. आणि एक महिला 15,000, म्हणजे तुम्ही इथे सगळ्या बसलेल्या महिला किती पर्यावरणात कचरा करताय? बरं, तुम्ही वापरलेलं पहिलं नॅपकिन सुद्धा पर्यावरणातून नष्ट झालेलं नाहीये. हे पॉइंट आहे ना, हे समोरच्याला टोचतात. त्यामुळे हे पॉइंट्स बोलायचे आहेत. ठीक आहे. हे त्या पीडीएफ मध्ये नाहीये, हे माझे माझे आहेत. ओके. तो हे झालं. मग तुम्ही पर्यावरणात हे टाकता, हे पर्यावरणातून नष्ट होतं का? प्लास्टिक जाळल्यानंतर सुद्धा संपतं का? नाही समजत. म्हणजे आपण पर्यावरणामध्ये एकीने एवढा कचरा टाकलाय. सो पूर्ण जर आपण पकडलं तर आपण किती कचरा टाकतो. म्हणजे जे बाहेर नदी नाले तुंबतायत किंवा पर्यावरणात जे पण प्रदूषण होत आहे, त्याला सगळ्यात जास्त मोठं कारणीभूत कोण आहे? तर आपण. ओके. याची जाणीव समोरच्याला होते. त्यानंतर झालं आउटर कव्हर. आता जायचंय पॅडच्या आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर एक पॅकेट काढायचं आणि ते तुम्हाला याच्यावरती स्टिक करून घ्यायचंय. याच्यावरती असं प्रॉपर स्टिक करून घ्यायचंय. ठीक आहे. ते काढल्यानंतर तुम्हाला परत एक पॉइंट बोलायचं की बघा, आपण जेव्हा हे पॅकेट ओपन करतो, आपण ह्यातला एक पॅकेट काढतो आणि बाकीचं हे जे आहे ते आपण असं गुंडाळतो आणि कुठे ठेवतो? तर बेडच्या खाली, अडगळीच्या ठिकाणी, जिथे पुरुष मंडळी, मुलांची नजर पडू नये, किंवा कपाटात कोपऱ्यात, बाथरूम मध्ये आपले ड्रॉवर्स असतात त्याच्यामध्ये आपण ठेवतो. मला सांगा, आपण बाकीच्यांच्या नजरेपासून हे लपवू, पण किडा, मुंगी, झुरळ, पाल यासारखे कीटक यातून फिरून येऊ शकतात की नाही येऊ शकत? आणि कीटक अशाच गोष्टींकडे, ज्या गोष्टी आपण अडगळीत लपवून ठेवतो, कीटक आणि कीटाणू सगळ्यात जास्त तिथेच असतात की नाही? सो ते त्यातून आतून फिरून येऊ शकतात की नाही? एखाद्या पालीचं पिल्लू, एखादं कॉक्रोच यातून फिरून जरी आलं आणि त्याच्यावर त्याने छोटस अंड जरी दिलं, तरी तुम्हाला नॉर्मल डोळ्यांनी ते पटकन दिसणार आहे का?
आणि आपण महिला नेहमी कशात असतो, तर घाईत असतो. त्याच्यामुळे आपलं लक्ष सुद्धा जात नाही. याला बारीक बारीक असे छोटं छोटं छिद्रासारखं वाटतं. खड्डे आहेत हे बघा. इथे जर एखादं अंड घातलेलं असेल तर आपल्याला ते घाईघाईत कळत सुद्धा नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. हे झालं, याचे तिन्ही पॉइंट झाले. आता आपलं ह्या पॅकेटचं काम बऱ्यापैकी संपलेलं आहे. ह्याला साईडला ठेवायचं. मग उचलायचा प्रोविंगचा बॉक्स. ठीक आहे. सो आता मी ज्या प्रोडक्ट बद्दल माहिती सांगणार आहे ते आहे आमचं वी आर मोर सोल्युशनचं बॉक्स. असं छान पकडायचं, प्रोविंग्स नॅपकिन. ठीक आहे. आणि ह्या प्रोविंग्स नॅपकिनची खासियत ही आहे की याच्यावर कोणते कोणते लेयर्स आहेत ते पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे, जे या पॅकेटमध्ये मेन्शन केलेलं नाहीये. सो आपण काय वापरतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे. सो लेअर वाईज इथे लिहिलेलं आहे. आणि त्याचसोबत इथे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी अशा बघा, बॉक्स दाखवताना असं बोट ठेवायचं आहे MRP वर. ठीक आहे. जेव्हा आपण एखाद्याला दाखवतो, कारण बऱ्याचशा महिला थोड्याशा आगाऊ असतात, त्याही MRP पहिली बघतात. आणि मग काय होतं की ₹175 MRP बघितल्यानंतर तुम्ही 1 तास जरी डेमो दाखवला तरी तिच्या डोक्यात तो प्रकाश पडत नाही, कारण तिच्या डोक्यात फक्त 175 फिरत राहतं. त्यामुळे असा पकडायचा बॉक्स. शक्यतो आपण लांबून दाखवतो त्यामुळे दिसत नाही, पण कोणी जवळून. आणि आपले प्रोडक्ट डिस्प्लेला सगळे पॅड आणि हे सगळे समोर लावून ठेवायचे नाही. तुमच्या बॅगेमध्ये ठेवा. कुठेही डेमोला जाताना तिथे प्रोडक्ट विकायच्या हिशोबाने खरंच जाऊ नका. मग त्याच्यातून पण आपल्याला लोक जज करतात. आपण पिशवी भरून तिथे प्रोडक्ट घेऊन जातो. एकच सेकंड ना. बरीच जण काय करतात, पिशवीवरून प्रोडक्ट घेऊन जातात आणि समोर सगळे लावून ठेवतात. मग आपण जेव्हा सांगतो की आम्ही महिलांच्या मासिक पाळीवरती काम करतो किंवा काय, तर काही लोकांचा असं समज होती की ही प्रोडक्ट सेल करायला आलेली आहे. सो हा उद्देश तुमचा गेला पाहिजे की मी प्रोडक्ट सेल करायला आलेली नाहीये, तर मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती द्यायला आलेली. आणि तुम्ही ठरवायचं की तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचंय की नाही घ्यायचंय. आणि तुम्ही जर प्रोडक्ट तिथे सेल केले, 90% जर तुम्ही तिथे प्रोडक्ट सेल केले तर तुम्हाला जॉईनिंग येण्याचे चान्सेस फार कमी असतात. त्याच्यामुळे शक्यतो क्लोजिंग करायची. जर तुम्हाला तिथे 7, 8, 10 पॅडची ऑर्डर येत असेल तर तुम्हाला तिथे ज्या व्यक्तीने इन्व्हाइट केलंय ना तिला सांगायचं मग की तू हे 18 पॅकेट्स घे, बघ इथे 8, 10 लोकांची ऑर्डर आलेली आहे, तू त्यांना दे. बऱ्याच वेळेला बघा, हे पॉइंट मी आताच सांगते कारण नंतर स्किप होतील. जो व्यक्ती डेमो करायला जातोय ज्या व्यक्तीचा, तो लीडर स्वतःचे प्रोडक्ट तिथे घेऊन जातो. असं बिलकुल करायचं नाहीये. तुमच्या नवीन व्यक्ती ज्याने डेमो लावलाय, तो नवीन असेल आणि त्याने जर पहिलाच डेमो लावलाय तर त्याचे प्रोडक्ट सेल करायचं, किंवा त्यांनी खालच्या दुसऱ्या कोणाच्या व्यक्ती जॉईन होणार असेल त्याचे प्रोडक्ट सेल करायचे. स्वतःचे प्रोडक्ट तिकडे सेल करत बसायचं नाहीये. ज्याला लीडर बनायचं आहे स्वतःचे प्रोडक्ट सेल करू नका. एक बॅड इम्प्रेशन तिथे पडतं की लीडर आला, डेमो दिला आणि स्वतःचे प्रोडक्ट सेल करून गेला. असं करायचं नाहीये. खूप जण हे करतात, मला माहिती आहे. त्यामुळे सेल करायला जायचं नाही. ओके. सो हा पॅडचा बद्दल सांगितल्यानंतर याच्यावरती स्वच्छ भारतचा लोगो दिलेला आहे गव्हर्नमेंटने. सो का दिलेला आहे हे तुम्हाला शेवटला स्पष्ट होणार आहे. आणि हा लोगो कोणाला दिला जातो, तर जे प्रोडक्ट ऑर्गॅनिक आणि बायोडिग्रेडेबल असतात, जे पर्यावरणात येतात आणि पर्यावरणातच संपून जातात, त्या प्रोडक्टना हा दिला जातो. आणि हा गव्हर्नमेंट तर्फे म्हणजे भारत सरकारतर्फे दिला जातो. हा पॉइंट सांगायचा आहे. त्यानंतर सांगायचं की बघा, बॉक्सची पॅकिंग इतकी अट्रॅक्टिव्ह आहे की समोर जरी राहिला तरी कोणालाही कळणार नाही की हा सॅनिटरी नॅपकिन आहे, अगदी जवळ जाऊन बघितल्याशिवाय. प्लस याची पॅकिंग इतकी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे की बघा, मी आता ह्यातला एक नॅपकिन काढतीये. सो हा नॅपकिन 360 डिग्री मध्ये पूर्णपणे असा फिरवून दाखवायचा. पूर्णपणे पॅक आहे. याला पहिला स्पर्श कोणाचा होणार आहे, तर जो हा नॅपकिन वापरणार आहे त्याचा होणार आहे. हा पूर्णपणे फॅक्टरीमध्ये सील होतो. टोटली हायजीन तिकडे मेंटेन केली जाते. तुम्ही आता जे पॅड वापरता ते तुम्ही ओपन असेच बॅगेत ठेवता किंवा ओपनली पॅक होतात. सो त्याच्यावरती जे कॉक्रोच वगैरे जाऊ शकतात ते आमच्या पॅडवर जाऊ शकत नाही, कारण हा सील आहे. आणि हा असा सील ओपन करायचा आणि त्यांना दाखवायचं की बघा, हा पहिला हात कोणाचा लागला याला
माझा लागला. हा डेमो द्यायला मी पॉइंट टू पॉइंट आणि हळूहळू सांगते म्हणून वेळ लागतोय. तुम्हाला एवढा वेळ लागणार नाहीये. जे मी पॉइंट सांगितलेत त्या पॉइंटने बोलल्यानंतर 20 मिनिटाच्या आतमध्ये सगळं होऊन जातं. असं चिटकवल्यानंतर, प्रॉपर चिटकवल्यानंतर मग त्यांना दाखवायचं आहे की बघा इथे मध्ये फक्त सिंगल विंग आहे. आमच्या नॅपकिनला इथे सेंटरला सुद्धा विंग आहे आणि पाठी सुद्धा आहे, जे इथे स्टिक होते असं दाखवायचं. थोडं बघा हे स्टिक झालेलं आहे, जेणेकरून बघा बऱ्याच वेळेला हे असे पॅड असे दुमडतात आणि साईडने लिकेज होतं, जे आपल्या नॅपकिन मध्ये होत नाही. सो मी काही लोकांना चेक करायला देते, हात फिरवून बघायचंय. मग दोन्ही वरती प्रॉपर हात फिरवायला सांगायचं. लोकांना असं करतात. तर तुमचं काम आहे, तुम्ही त्यांना सांगायचं असं रब करून बघा. तुमचे दोन्ही हात घ्या आणि असे घासून बघा. ओके, मग त्यांना फील होतं. आता मी हा मगाशी पॅड घ्यायला सांगण्याचं कारण, हा पॅड बऱ्यापैकी प्लास्टिक सारखा आणि खरखरीत आहे आणि उंच सखल असा आहे. सो हात लावल्यानंतर समोरच्याला ना इरिटेट होतं आणि त्याला कळतं की येस हा का नाही वापरला पाहिजे. बऱ्यापैकी फर्स्ट इम्प्रेशन मी तुम्हाला सांगते, जे पॉइंट्स आहेत, फर्स्ट इम्प्रेशन जेव्हा ते लोक या दोन्ही पॅडना हात लावतात तेव्हाच तुमचं 20% काम होतं. की त्याला ते लोक प्रेमात पडतात, अरे यार किती सॉफ्ट आणि पातळ आहे. पण त्यांच्या मनात शंका काय येते, इतका हा पातळ आहे तर हा ऍब्झॉर्प्शन करेल का? ठीक आहे, मग आपण जेव्हा हा फील करायला देतो तेव्हा लोकांना विचारायचंय. काही लोक बघा बघा हा प्लास्टिक सारखा वाटतो की नाही, हा कसा आहे, सॉफ्ट आहे की नाही, आमचं असं आहे, आमचं असं आहे, आमचं. नो, समोरच्याला विचारायचंय, मॅडम हात लावून बघितला ना, कसा वाटला? मग काय होईल, तीच बोलेल की नाही बोलेल? हो मॅडम, हा तुमचा खूप सॉफ्ट आहे आणि पातळ आहे. आपण काय करतो माहितीये, आपण आपले पॉइंट्स आपणच बोलून टाकतो. मग त्यांना असं वाटतं की यांना म्हणजे म्हणतो ना पोपटपंची, तसं होतं की बोलत जाते. नाही, ती बोलणार हात लावल्यावर, हो हो मॅडम हे खूप प्लास्टिक सारखं लावतंय. मग तुम्ही एक्स्ट्रा ऍड ऑन करू शकता, मॅडम खरखरीत जाणवतंय, हो प्लास्टिक सारखं वाटतंय, हो प्लास्टिक सारखं वाटतंय आणि खड्डे खड्डे आणि उंच सखल आहे. मग जर मॅडम तुमचा वजायनल पार्ट इतका नाजूक आहे, इथे उंच सखल आणि असं प्लास्टिक सारखं खरखरीत मटेरियल लावलं तर तुम्हाला इचिंग रॅशेस होणार की नाही होणार, जर प्लास्टिक तुमच्या त्या भागावर घासलं गेलं तर? मग तिथे तुम्ही हा पॉइंट हिट करू शकता की किती जणांना असं वाटतं की मासिक पाळीत होणारे त्रास हे झालेच पाहिजेत. जसे तुम्ही आता मला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की इचिंग होतं, रॅशेस होतं, हे होतं. तर किती जणांना वाटतं की इचिंग आणि रॅशेस हा मासिक पाळीचा भाग आहे? अगेन मी समोरच्याला प्रश्न विचारला. आपण आपल्याला माहित आहे ते सांगून टाकतो, नाही सांगायचं. त्यांना विचारायचं की वाटतं. मग काही जण म्हणतात हो. कसं मॅडम? आता तुम्ही ह्याला टच करून बघितला, हे एवढं खरखरीत आणि प्लास्टिक सारखं आहे. मग पाळीचा भाग आहे की तुम्ही वापरत असलेल्या प्रोडक्टचा? मग ते स्वतःच बोलतात, येस आम्ही वापरत असलेल्या प्रोडक्टमुळे पाळीचा भाग आहे का हे खरखरीत लागणं किंवा प्लास्टिक सारखं वापरणं. म्हणजेच तुम्ही तिच्या तोंडातून ते सगळं वदवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विचारायचंय की मासिक पाळीमध्ये तुम्हाला किती ब्लिडिंग जातं, कोणी सांगू शकेल का? तिथे कोणाला माहीत नॉर्मली नसतं. त्यामुळे मग आपणच सांगायचं की नॉर्मली प्रत्येक महिलेला पर डे 30 ते 40 ml ब्लिडिंग जातं आणि 60 ml म्हणजे हेवी ब्लिडिंग. बऱ्यापैकी महिला इंजेक्शन घेतात, स्टॉप करायचं किंवा डॉक्टरकडे जावं लागतं. तर आपण जास्तीत जास्त एवढं ब्लिडिंग म्हणजे 60 ml एवढं आपण सिरिंज मध्ये भरून घेतोय. आणि आपण सगळ्यात पहिली मिस्टेक की खूप जण म्हणजे याच्यावरती पहिलं नाही हे टाकतात, आपलं जे प्रोविंग्ज आहे त्याच्यावर पहिलं हे टाकायचं. लिहून घ्या, पहिलं पाणी जे आहे ते प्रोविंग्ज नॅपकिन वरती टाकायचं असतं. त्याचं कारण सांगते. आपलं पॅड बऱ्यापैकी सोक करतं, पण 1-2 सेकंद लागतात बरोबर ना त्या आतमध्ये जायला. मग काय होतं, तुम्ही जर ह्याच्यावर टाकून ह्याच्यावर दिलं आणि पटकन हात लावायला दिलं तर आपलं पण हाताला बघा आता 2 सेकंद झाली, हे पूर्ण ड्राय झालेलं आहे. ह्याच्यावर टाकायचं, नंतर लोकांना प्रश्न विचारायचा तुमच्या ह्याच्यावर किती टाकायचं. पूर्वी आपण डेमो दाखवायचं तेव्हा ह्याच्यावर 30 ते 40 टाकायचो, पण आता आम्ही 60च टाकतो. का भेदभाव? जर तुम्ही ह्याच्यावर 60 टाकताय तर आम्ही तुमच्या ह्याच्यावर पण 60च टाकू ना मॅडम? ते लोक बोलतात हो. म्हटलं भेदभाव करायचा नाही. तुमच्या नॅपकिनवर पण आपण किती टाकून बघूया, 60 ml टाकून बघूया. सो जे जे प्रॅक्टिस करतायत त्यांनी 60 ml प्रोविंग्ज वर टाकायचंय आणि 60 ml याच्यावर टाकायचंय. आरती मॅम थोडस स्क्रीन रेकॉर्डिंग करा आणि जे जे करतायत त्यांनी स्वतःच हे जर असं वरती पकडून ठेवा. येस मॅम.
जे जे नवीन लोक पहिल्यांदाच हे करताय, कळतंय 60 ml टाकल्यावर विस्परवर काय होतंय ते? चॅटबॉक्स मध्ये टाका, विस्पर वरती पाणी टाकल्यावर कसं पूर्ण हाताला लागतंय पूर्णपणे. हे बघा, हे असं जरी प्रेस केलं तरी सुद्धा इथून खालून पाणी हे बघा गळलंय, पाणी खाली पडायला सुरुवात झालीये. सो तिथे सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने दाबून दाखवू शकता. हे बघितल्यानंतरच लोकांचं तोंड तिथल्या तिथेच बऱ्यापैकी महिलांना कसं तरी होतं, म्हणजे इथे तुमचे पॉइंट हिट व्हायला सुरुवात करतात. तुम्ही याच्यावर पहिलं टाकलं आणि ह्याच्यावर नंतर टाकलं तर काय होतं, कधी कधी पटकन टाकल्यावर आपण लगेच ते दाखवायला जातो आणि थोडंसं हे ओलं लागू शकतं. आता हे पूर्ण ड्राय झालंय, म्हणून प्रत्येक वेळेला पहिलं पाणी हे याच्यावर टाकायचंय. नवीन छोटे लोकांना हे छोटे छोटे पॉइंट्स माहित नाहीये, जुन्या लोकांना माहिती आहेत पण नवीन लोकांना माहित नाही, त्यामुळे सगळ्यांनी लिहून घ्यायचं पहिलं पाणी कशावर टाकायचं. दीपाली मॅम, तुम्ही विस्पर वरती टाकल्यावर कसं वाटतंय? हाताला लावून बघा, दोघी जणी बसलायत. विस्पर कसं लागतंय? ओलसर लागतंय? प्रतिभा मॅमने विचारा जरा की त्यांनी जो ग्लास घेतलेला तो काही ml चा वगैरे आहे का? अंदाजे अप्रॉक्सिमेटली टाकलं का पाणी? व्हॉट्स याला चॅट टाका मॅम, कारण तुम्ही तो जस्ट असा पोर केला त्या पॅडवर, तसं नका करू. थोडस सिरिंज घ्या किंवा ml चा ग्लास वगैरे घ्या, म्हणजे आपल्याला दाखवता येईल की किती ml चं घेतलंय तुम्ही पाणी. ओके. सो कसं वाटलं दीपाली मॅमच्या चेहऱ्यावरूनच सगळ्यांनी, कळतंय विस्पर पूर्ण हा ओलं, सगळ्यांनी मॅसेज चॅट मध्ये टाका कसं वाटतंय ते. विस्पर सोक करत नाहीये. प्लस तुम्ही असं प्रेस केल्यावर पाणी येतंय सगळं. हे बघा, इथून माझं पूर्ण पॅड खालून ओलं झालंय. सो लोकांना सांगू शकता. येस, तुमचं पॅड वर करून दाखवा. येस येस सानिका मॅम, पूर्ण ओलं ओलं लागलं. म्हणून जोपर्यंत स्वतःच्या हाताने हे करून बघणार नाहीयेत, बरेचसे लोक लिडर्सना बोलवतात, या मॅडम डेमो करा, तुम्ही करून बघणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाहीये. आता दीपाली मॅम स्वतः केल्यानंतर कळतंय ना किती ओलं लागतंय हाताला. सोकिंग कॅपॅसिटी बिलकुल नाहीये. ओके. आणि जर लांब लोक बसलेली असतील, काही लोकांना टच करायला द्यायचं त्यांना, आणि आपणच नाही बोलायचं ओलं लागतंय ना, हे होतंय ना, त्यांना बोलायला द्यायचं की येस मॅम, तुम्ही हात लावून बघितला, कसं वाटतंय, सोक झालंय का? मग ते स्वतःच सांगतात. जे लोक लांब आहेत त्यांना बघण्यासाठी म्हणजे मी असं करते, बाकीच्यांचं मला अजून माहित नाही, पण मी समोरच्या क्राऊड मधून एका व्यक्तीला बोलवते आणि त्याला सांगते या दोन्ही वरती प्रेस करायचंय आणि दाब द्यायचंय. कारण खूप लोक चिकित्सक असतात, त्यांना असं वाटतं की तुम्ही स्वतः हे हळू दाबलं असेल, मग म्हणून ते आलं नसेल. तूच ये बाई आणि तूच दाबून बघ आणि कसं वाटतं, आणि तिलाच सांगते हे असं करून दाखव. तिथेच अर्धी त्या लोकांना समजून येतं की यस, ह्याच्यावर किती जोर टाकला तरी पाणी येत नाही आणि हे पूर्ण होळी खेळून आलेलं आहे, ओलं ओलं झालेलं आहे. हे नुसतं पाणी टाकलंय तर इतकं ओलं आहे, मग क्लॉट्स गेले तर ते वेगळे, बरोबर. त्याच्यामुळे हा ओलसरपणा कुठे राहतो, तर तुमच्या वजायनल पार्ट जवळ राहतो. जिथे ओलसरपणा असतं तिथे काय असतं, फंगल इन्फेक्शन असतं. सो वारंवार फंगल इन्फेक्शन होणं, इचिंग होणं, रॅशेस होणं हा पाळीचा भाग नाहीये. तर तुम्ही वापरत असलेलं प्रोडक्ट पुन्हा हायलाइट करायचं, कशामुळे झालं, तुम्ही वापरत असलेल्या प्रोडक्टमुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे इन्फेक्शन याच्यावर पडून राहणार आहे ते कुठे जाणार आहे, तर 5 दिवस आपलं गर्भाशय ओपन असतं, म्हणजे हा इन्फेक्शन सरळ कुठे जाणार आहे, तर गर्भाशयामध्ये जाणार आहे. बऱ्याच वेळेला क्लॉट्स पडतात, ते तसेच राहतात. किती जण 2-2 तासाने नॅपकिन चेंज करतात? मग तिथे काही लोक हातवर करतात, येस मी करत नाहीत पण असतात, थापा मारणारे पण असतात. सो त्या म्हणतात करते, किंवा काही काही जणी 2 तासांनी चेंज करतात. कारण मी लगेच प्रश्न विचारते, तुम्हाला हेवी ब्लिडिंग आहे मॅडम? ती बोलते येस. सो मी बोलते, बघा मॅडम, एवढ्या लोकांमध्ये फक्त तुम्ही हातवर केला का, कारण तुम्हाला हेवी ब्लिडिंग आहे म्हणून तुम्ही चेंज करताय. अदरवाईज कोणालाही पॅड चेंज करण्याची घाई नसते. पॅड कधी चेंज करता, जेव्हा भरतं तेव्हा. हे पॉइंट्स थोडेसे मिश्किलपणे, थोडेसे हसून बोला, मजा वाटते त्यांना सुद्धा, आणि त्यांना सुद्धा त्यांची चुकी, म्हणजे म्हणतो ना याला म्हणतात हसत हसत मारणे. ओके. सो हसत हसत त्यांच्या चुका त्यांना कळून येतात आणि पॉइंट सुद्धा हिट होतात की येस, हे ओलसरपणा आहे. मग त्यांना सांगायचं की आता आपण तुमच्या
तुम्ही वापरत असलेल्या पॅडचं पोस्टमार्टम करून बघूया. सो पहिला लेअर खोलायचा, लेअर खोला, आणि ज्यांनी आज सामान घेऊन नाही बसलेत त्यांनी ही रेकॉर्डिंग मी टाकेन, करून बघा, स्वतः करून बघा, त्याशिवाय कळणार नाहीये. आपल्याला वाटतं पॅड फाडणं सोपं आहे, पण कधी कधी तिथे आयत्या वेळेला जाम फजिती होते. सो हा पहिला लेअर काढायचा आहे. ह्याच्यातून सुद्धा पाणी निघतं, प्रेस केलं तर हे बघा 2-3 थेंब पाणी पडतं. जे करतायत त्यांनी करून बघा. म्हणजे याने काहीही सोप केलेलं नाहीये. आणि हे ताणवलं की काय होतंय, ताणतं. असं उभं धरून ताणायचं, उभं धरून असं खेचायचं, किंवा तुम्ही असं आडवं करून ताणू शकता. आता या पॅकेटवर लिहिलंय अँटीजेल टेक्नॉलॉजी. याच्यात कुठली अँटीजेल टेक्नॉलॉजी दिसली का हो तुम्हाला? दीपाली मॅम, काय आहे अँटीजेल टेक्नॉलॉजी? म्हणजे काही जेल बिल आहे आतमध्ये? काहीही नाहीये, फक्त लिहिलेलं आहे. अच्छा, हा कचरा टाकण्यासाठी एक पेपर बॅग घेऊन जायची, नाहीतर लोकांना सांगणार प्लास्टिक मुक्त भारत करतोय आणि स्वतः घेऊन गेल्यात प्लास्टिकच्या पिशव्या आणि त्याच्यामध्ये कचरा टाकताय. अजिबात नाही. नाहीतर सरळ एक बॉक्स ठेवायचा, आपला कचरा आपल्याच बॉक्समध्ये टाकायचा, घरी आल्यानंतर कचऱ्याच्या बॉक्समध्ये टाकायचा. जिथे डेमो द्यायला जाईल तिथे कचरा करून यायचा नाही. जेवढं आपण घेतलंय ते सगळं नीट क्लीन करून यायचं. आपण जर स्वच्छ भारत बद्दल बोलतो तर आपण तिथे कचरा करणं हे योग्य नाहीये. पॉइंट छोटे आहेत, पण तुम्हाला नोटीस करणारी लोक सुद्धा असतात. कभी 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 ज्यादा हुशार लोग भी हमको मिल जाते हैं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड लेअर गोल करा. सेकंड लेअर गोल केल्यानंतर याच्यातलं पाणी अगेन याच्यावरती टाकायचंय. आता याच्यावर आपण किती टाकलं होतं? 60 आणि प्लस हे 60. थोडं आजूबाजूला पडतं ना, ते आपल्या यानेच असं पुसून घ्यायचं. ठीक आहे. आपलं पिळताना कधी कधी पडतं. त्याच्यानंतर हे लेअर उघडायचंय आणि त्यांना द्यायचंय. बघा हा लेअर तुम्हाला काय वाटतो? असे छोटे छोटे तुकडे करायचे, 7-8 जणांना द्यायचे. काही लोक बघा बघा हे घेऊन बघा, हा कागद आहे, हा कागद आहे. नाही, त्यांना विचारायचं काय वाटतंय. म्हणजे तुम्हाला कळतंय का? मी आपल्या ज्या काही लोकांना कळत असतील आपल्या चुका, मी आता जेव्हा सांगते तेव्हा येस आपण हे करतो. तुम्ही बोलायचं नाही, समोरच्याला द्यायचं आणि त्याला विचारायचं काय वाटतं मॅडम हे. काही लोक बोलतात कापूस वाटतोय, काही लोक, मग आपण बोलायचं कापूस मॅडम असा ओला झाल्यावर तुटेल का? का हे सगळे प्रश्न समोरच्याला विचारायचे, तर त्याला 100% आपल्या गोष्टी पटल्या पाहिजेत. तुम्हीच सगळं सांगत राहिलं तर त्यांना त्या गोष्टी मग पटत नाही. त्यांना असं वाटतं की अरे हे काय सांगतायत. सो हातात घेतल्यानंतर तिला हे कळतं, तिला सांगायचं कापूस असा ओला झाल्यावर तुटेल का मॅडम? कापूस ओला झाल्यानंतर काय होणार आहे, तर गोळा होणार आहे, जवळ येणार आहे. कागद जो आहे तो ओला झाल्यावर असा नरम होऊन तुटतो. सो हा कागद कुठून येतो याच्यामध्ये, तर आपल्या घरी जो रद्दी पेपर, न्यूजपेपर येतो ज्याच्यावरती इंक असते, ती इंक ब्लिचिंग प्रोसेस करून काढली जाते. आता आपण ब्लिचिंग कुठे वापरतो, तर आपण ती टॉयलेट बाथरूम जिथे शेवाळ आहे, बुरशी आहे, तिथे वापरतो. मग तुम्ही त्याच्या जवळ उभे राहता का? तर नाही, आपण लगेच तिथून बाजूला होतो, कारण ते हेवी केमिकल आहे आणि डोळे चुरचुरतात, डोकं गरगरतं, मळमळल्यासारखं होतं. आपण जेव्हा त्याचा असर कमी होतो तेव्हा जाऊन ते क्लीन करतो, बरोबर की नाही? सो जर आपण ते इतकं हेवी केमिकल, आपण नॉर्मली तिथे उभं राहू शकत नाही. आणि आज तुम्ही तुमच्या गर्भाशयाचं 5 दिवस जेव्हा तोंड ओपन असतं तेव्हा तिथे त्या पार्ट मध्ये तुम्ही हा ब्लिचिंग प्रोसेस केलेला मटेरियल वापरताय. आणि त्या ब्लिचिंग प्रोसेस केलेल्या मटेरियलवर आणि फर्स्ट प्लास्टिक लेअरवर जेव्हा तुमचं गरम ब्लड पडतं तेव्हा डायऑक्साईन केमिकल रिलीज होतं. आता बघा, मी हे सगळे पॉइंट लाईनीत सांगते. मी कुठलाही पॉइंट मिस का नाही करत आहे, कारण स्टेप बाय स्टेप म्हणून सांगते की प्लास्टिक लेअर उघडला, पहिला प्लास्टिक लेअर की त्याच्याबद्दल बोललं, ताणवून दाखवलं, पिळलं, की सेकंड लेअर. सेकंड लेअर मध्ये आल्यानंतर गोल केल्यावर पाणी टाकलं की लगेच काय आहे, कागद आहे किंवा काय, हा पॉइंट येतो. तुम्ही त्या लाईनीतच बोलायला सुरुवात केल्यावर तुम्हाला बरोबर दुसरे पॉइंट आठवणार. आता नवीन लोकांना कठीण वाटेल, पण म्हणून स्वतः पॅड फाडून 2-4 पॅड जातील वेस्ट, किंवा फाडू पण नका. तुम्हाला असं वाटत असेल तर फक्त बोला. तुम्हाला माहिती आहे ना हे आहे, हे आहे, याच्यानंतर हे आहे, जस्ट बोला. तुम्हाला जेव्हा वाटेल चल माझा बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढलाय, तेव्हा एखादं पॅड फाडा, असं सुद्धा करू शकता. आणि मग त्याच्यानंतर ब्लिचिंग प्रोसेस केलेल्या मटेरियलमुळे काय होतं, तर डायऑक्साईन केमिकल रिलीज होतं. खूप लोक हा पॉइंट विसरतात. हा विसरायचा नाही, हा महत्वाचा पॉइंट आहे. आणि हे डायऑक्साईन केमिकल एव्हरी 0.5% आपल्या गर्भाशयामध्ये दर पिरियड्सला जातं. आणि ह्याच्यामुळे काय होतं, तर भविष्यात तुम्हाला कॅन्सर सारखा आजार होण्याची शक्यता आहे. मग तो प्रत्येकालाच होईल का?
असं नाहीये. काही लोकांची इम्युनिटी वीक असते किंवा काही लोकांना ते त्रास नाही झाले तरी काय होतं, इचिंग, रॅशेस, पीसीओडी, पीसीओएस, गर्भाशयाला सूज येणं, गर्भाशय खाली येणं, ब्लिडिंग हेवी असणं, लो असणं, वाईट डिस्चार्ज, इनफर्टॅलिटी, अशा प्रकारचे वेगवेगळे त्रास होतात. युरिन इन्फेक्शन होतं. सो या मधले त्रास होतात. प्लस इचिंग रॅशेस तर आपल्याला अगदी 100% बऱ्याचशा महिलांना होतं. ठीक आहे. हा पॉइंट झाल्यानंतर मग हा लास्ट काढायचा आहे. हा बघा लगेच इझिली निघत नाही आणि त्याचे पार्टिकल हे बघा हे असे चिटकून राहतात. सो तुमच्या पॅन्टीला सुद्धा हे बऱ्याच वेळेला असे चिटकून राहतात आणि हे पण ताणलं की ताणतंय. म्हणजे काय आहे, प्लास्टिक आहे आणि ह्याला पाठी जो ग्लू आहे तो केमिकल ग्लू आहे आणि हा बऱ्याच वेळेला आपल्या पॅन्टीला चिटकून राहतो आणि ते पार्टिकल काढण्यासाठी आपण पुन्हा काय वापरतो, तर साबण वापरतो. आणि आपण ह्या केमिकल ग्लूवर साबण लावल्यानंतर काय होतं, पॅन्टीला जो ग्लू असतो तो येल्लो आणि कडक होतो. आपल्याला असं वाटतं की आपल्या युरिनमुळे तो येल्लो आणि कडक झालेला आहे, पण बऱ्यापैकी हा केमिकल ग्लू राहिल्यामुळे ते होतं. आणि पाळी गेल्यानंतर पुन्हा आपल्या वजानल पार्टवर ते घासल्यानंतर काय होतं, तर आपल्याला इचिंग रॅशेस होतात आणि बऱ्याच महिलांना पाळी गेल्यावर युरिन इन्फेक्शन, त्याचा त्रास 15-20 दिवसात कमी नाही होतोपर्यंत पुन्हा पाळी येते आणि हे चक्र असंच सुरू राहतं. सो बऱ्यापैकी तुम्ही डॉक्टरकडून औषध आणल्यानंतर सुद्धा तुमचं युरिन इन्फेक्शन किंवा वजायनल पार्टच्या इथे दाणे येणं, पुरळ येणं, खाज सुटणं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. कारण तुम्ही अशा प्रकारचं हे प्रोडक्ट वापरल्यामुळे काय होतं, तर तुम्ही बरं होता, तुम्ही पुन्हा तेच प्रोडक्ट वापरता. म्हणजे तिच्या डोक्यात फिट होतं, येस मी हे पुन्हा पुन्हा वापरते आणि म्हणून मला हे इन्फेक्शन होतं. सो समोरच्याला असं वाटलं पाहिजे की हिला माझ्या मनातलं सगळं कसं कळलं. ओके, अशा पद्धतीने तुमचं बोलणं पाहिजे. त्यामुळे पटपट पटपट डेमो पण नाही द्यायचा आहे आणि लेंदी पण डेमो द्यायचा नाहीये. मी फक्त तुम्हाला पॉइंट टू पॉइंट सांगितलंय आणि ह्याची प्रॅक्टिस सगळ्यांनी करायची आहे. आपल्या विस्पर पॅडचा फर्स्ट लेअर प्लास्टिक, सेकंड ब्लिचिंग प्रोसेस केलेलं मटेरियल आणि तिसरं परत प्लास्टिक आणि लास्टला केमिकल ग्लू आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता आपण आपलं नॅपकिन युज करणार आहोत. बघा आपण जेव्हा बऱ्यापैकी पाळीमध्ये असतो तेव्हा आपल्या पूर्ण शरीराचा दाब हा आपल्या सॅनिटरी नॅपकिनवर असतो. मग असं नॅपकिन तुम्ही प्रेस केलं, सगळीकडून बाहेर आलं, याच्यावर पुन्हा कोणाला तरी जोर द्यायला बोलवायचं की तुम्ही मॅडम जोरात दाबून बघा पाणी येतंय का. आपण याच्यावर किती टाकलं मॅडम, 120 ml. बाहेर आलं का, कुठूनही साईडने लिकेज दिसतंय का. पण त्या पॅडवर तुम्ही जर वजन टाकलं तर काय होणार आहे, पूर्णपणे साईडने ते लिकेज होणार आहे आणि तुम्हाला स्टेन होण्याची भीती राहणार आहे. पण आपलं पॅड का लीक होत नाही, तर याच्यामध्ये आहे अँटीजेल टेक्नॉलॉजी. आता हा कॉर्नर कसा फाडायचा आहे, जे लोक घेऊन बसलेत, सावकाश इथून कॉर्नरने उघडायचंय, हा कॉर्नर इकडून उचलायचाय, असा फाडायचाय, म्हणजे आपले विंग्स पूर्णपणे निघून येतात आणि आपला हा मधला लेअर सुटा होतो. सगळ्यांनी जे जे घेऊन बसलेत त्यांनी फाडून दाखवा. प्रतिभा मॅडम, तुम्ही साईडचे लॉक काढलेले का डायरेक्ट उचलला सगळाच? पूर्णच काढला वाटतं. लॉक काढले होते. ओके, ठीक आहे. सो लॉक काढल्यानंतर हा असा मधली पट्टी फक्त मग आपल्या हातामध्ये येते. सो ही पट्टी बघा अशी वाऱ्यावर झुळझुळते, म्हणजेच काय आहे, तर पूर्णपणे सुकी आहे. अशी पिळून सुद्धा दाखवू शकता. बघा यातून पाणी निघणार आहे का, अजिबात पाणी यातून निघणार नाही आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे होल्स दिसत आहेत का. सो हे होल काय काम करतात, तर ऑक्सिजन देण्याचं काम करतात, हवा खेळती ठेवायचं काम करतात. ही पट्टी तुम्ही कुठे बघितली आहे का, असं तुम्ही सगळ्यांना प्रश्न विचारू शकता. समोरची लोक सांगतात नाही माहिती आहे, किंवा हो बघितली आहे, हॉस्पिटलला बघितली आहे, किंवा सगळे म्हणतात नाही माहिती आहे. नाही माहिती आहे सांगितल्यावर आपण सांगायचं की येस, हॉस्पिटलमध्ये जी वापरली जाते असं हेवी क्वालिटी, चांगल्या क्वालिटीचं सर्जिकल कॉटन हे आहे. आणि हे सर्जरीमध्ये का वापरलं जातं, तर सेम तुमच्या जखमेला हवा खेळती राहिली पाहिजे, ऑक्सिजन मिळाला पाहिजे, नाहीतर तुमची जखम काय होणार आहे, पिकणार आहे किंवा त्याच्यामध्ये बॅक्टेरिया होणार आहे. म्हणून अशा प्रकारची हवादार पट्टी वापरली जाते. सो असंच चांगल्या क्वालिटीचं सर्जिकल कॉटन आपल्या नॅपकिन मध्ये वापरलेलं आहे. आणि हे असं टिअर केल्यावर हे बघा हे असं फाटतं, याच्यातून रेषे उडतायत, म्हणजेच काय, तर हे कॉटन आहे. हे मातीत गेल्यावर माती होणार आहे, पाण्यात गेल्यावर पाणी होणार आहे. हा पॉइंट विसरायचा नाही. त्यानंतर सेकंड लेअर आहे आपलं हे ग्राफिन अनायन स्ट्रीप. ठीक आहे.
ग्राफिन अनायन स्ट्रीप. नसेल बोलायला जमत तर फक्त स्ट्रीप बोललात तरी चालेल. ठीक आहे. सो ही स्ट्रीप आपल्या ज्या लोकांना नाही जमत, ज्यांना असं वाटतं की नाही मला इंग्लिश व्यवस्थित जमत किंवा बोलताना चुकतं, तर ही आमच्या पॅडचा आत्मा आहे. ही स्ट्रीप काय करते, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी कॅन्सर आहे. हिच्यावरती ही जी स्ट्रीप आहे ती काय करते तर कुठलाही बॅक्टेरिया आपल्या गर्भाशयात टिकून देत नाही आणि जे पण काही इन्फेक्शन आहे ते बाहेर काढायचं काम करते. याच्यावर 6300 निगेटिव्ह आयन्सचा मारा केलेला आहे. आता निगेटिव्ह आयन्स म्हणजे काय, तर बघा मेडिकल लँग्वेज मध्ये निगेटिव्ह हे चांगलं असतं. आपल्या नॉर्मल लाईफ मध्ये निगेटिव्ह म्हणजे काय, तर वाईट. बरोबर ना, आपण म्हणतो निगेटिव्ह लोक आपल्या आसपास नको. पण मेडिकल लँग्वेज मध्ये कोरोना निगेटिव्ह चांगलं की पॉझिटिव्ह चांगलं, निगेटिव्ह. बरोबर की नाही. सो तसंच हे निगेटिव्ह म्हणजेच काय तर चांगलं आहे. याच्यावरती ऑक्सिजन स्टोअर केलेला आहे आणि ही साऊथ कोरियामधून इम्पोर्ट केलेली आहे. एवढीच माहिती द्यायची आहे. ह्याच्या पुढे जुनी लोकांना माहिती असेल की आपण ह्याच्यावर सूर्याची पहिली किरणं जी आहेत ती घेतलेली असतात. हे आहे, फॅक्ट आहे. पण हे सगळं सांगत बसायचं नाही, कारण आता आपल्या टीम मध्ये डॉक्टर्स येतात, बरेचसे काही लोक येतात, जे मग तुम्ही एकदा सांगायला लागलात ना तर ते तुम्हाला खोदून खोदून खूप प्रश्न विचारणार आणि मग तुमच्या सर्वसामान्य लोकांकडे त्याची उत्तरं नसतात. त्यामुळे जर या सगळ्यामध्ये फसायचं नसेल तर सरळ सांगायचं की अँटी कॅन्सर अँटीबॅक्टेरियल आहे. खूप जास्त एनर्जी याच्यामध्ये स्टोअर केलेली आहे आणि साऊथ कोरियामधून इम्पोर्ट केलेली आहे. सो याचा एक डेमो आहे जो मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. आणि ही आपल्या शरीरामध्ये पीसीओडी, पीसीओएस किंवा गर्भाशयाचे जे पण विविध आजार आहे जे मी सांगितले, हेवी ब्लिडिंग, लो ब्लिडिंग, पाळी वेळेवर नाही येणं, पीसीओडी, पीसीओएस, सीस्ट, फायब्रॉइड, या सगळ्यावरती काम करते. आणि साईडला ठेवून द्यायची. ती साईडला ठेवल्यानंतर त्याच्यावर काहीतरी ठेवायचं, नाहीतर अर्धा वेळ ती स्ट्रीप कुठे उडाली ती शोधण्यात जाते. ठीक आहे. तर हे पण लक्ष ठेवायचं. त्यानंतर हे पॅड असं खालून आहे ना, खालून असं काढायचंय. खालच्या बाजूने असं उचला म्हणजे पूर्ण उचललं जातं. जमतंय? दाखवा बघू. खालून लूज करून घ्या, अगदी इझिली निघतं. व्हेरी गुड प्रतिभा मॅम. नंतर ही आपली अशी घडी छान हातावर घ्यायची आणि सांगायची की बघा जशी आपली आई आणि आजी आपल्याला कॉटनच्या कपड्याची घडी द्यायची, हीच कॉन्सेप्ट आपल्या सरांनी याच्यात ठेवलेल्या आहे. या पॉइंटवर मी थोडंसं सरांबद्दल सांगते की बघा जेव्हा महिलांचा विचार करत नाही अशा काळामध्ये विकास सर आपल्या कंपनीचे जे सीएमडी आहेत त्याने आपल्या महिलांसाठी विचार केला आणि इतकं सुंदर असं पारंपरिक नॅपकिन बनवलेलं आहे की जे सॉफ्ट अशा कॉटनचं आहे. बघा कॉटनचा कपडा वापरणं हे चांगलं असतं, पण आताच्या काळात आपण अपडेट झालो. सो आता आपण पुन्हा कपडा वापरू शकतो का? किती जण आता बटनचा मोबाईल वापरतात? नाही वापरत की नाही. सो आपण अपडेट झालो, मग आपलं पॅड सुद्धा अपडेट होणं गरजेचं आहे. 40 वर्षापूर्वी जेव्हा हे पॅड आलं होतं तेव्हा खरंच एक इन्व्हेन्शन आलं होतं की कपड्याला सबस्टिट्यूट आला होता, पण त्याचे साईड इफेक्ट आपल्याला आता दिसायला लागलेत. सो हे तुम्ही या पॉइंट वरती मी बोलते, ज्यांना असं वाटत असेल आपल्याला पण हे पॉइंट घ्यायचे आहेत तर तुम्ही हे बोलू शकता. सरांबद्दल थोडं सांगायचंय आणि कसं हे पारंपरिक आहे आणि छान आहे ती सांगायचं. हे उघडल्यानंतर आतमधून तुम्हाला फिल्टर पेपर काढता येतो. सावकाश काढायचा, पातळ आहे असा हा फिल्टर पेपर आतमध्ये आहे, जो असा तोडून दाखवायचा की हा सुद्धा बायोडिग्रेडेबल आहे. आणि हा काय करतो तर बॅड स्मेल कंट्रोल करायचं काम करतं. आणि एखादा किटाणू वरून आला जो स्ट्रीपला भेदून खाली आला तरी हा फिल्टर पेपर मधून खालच्या आपल्या जेलीवर येतो. सो दुर्गंधी काय येते पॅडला, तर तुम्ही इथे पॅडच्या दुर्गंधीबद्दल बोलू शकता की बघा आपल्याला पॅडचा घाणवास येतो की नाही येतो, तुम्हाला सगळ्यांना काय म्हणतील, येस येतो, कारण येतोच तो. तर तुम्ही सांगू शकता की बघा जेव्हा आपल्या ब्लिचिंग प्रोसेस केलेल्या मटेरियलवर आपलं गरम रक्त पडतं, बरोबर आहे, रक्त गरम गरम जाणवतं की नाही जाणवतं तुम्हाला, ब्लिडिंग आपलं जाणवतं, येस बोलतील की नाही. सो त्यांनाच विचारायचं जाणवतं की नाही, हो मॅडम जाणवतं. मग ते जे गरम रक्त आहे ते प्लास्टिकवर पडल्यानंतर काय होणार आहे, प्लास्टिक मधून गरम वस्तू घेणं खाणं हे कॅन्सरसाठी आमंत्रण आहे, हे तुम्ही ऐकलंच असेल. सेम वे आपल्या प्लास्टिक नॅपकिनवर जेव्हा गरम रक्त पडणार आहे आणि ते ब्लिचिंग प्रोसेस केलेल्या मटेरियलवर पडणार आहे तेव्हा ते काय होतं, एकतर डायऑक्सिन केमिकल रिलीज करतं आणि त्यासोबत ते सडायला सुरुवात होतं आणि ते दुर्गंधी निर्माण करतं. आता मला सांगा इथे कोण कोण 2-2 तासाने नॅपकिन चेंज करतात? मगाशी कोण कोण बोललं होतं? सो एखाद दोन जण हात वर करतात.
तो जेव्हा आपण नॅपकिन चेंज करत नाही तेव्हा ते रक्त सडल्यानंतर त्याचा घाण वास यायला सुरुवात होतो. आता आपण इथे बसलोय तर आपल्याला एकमेकांचा घाणेरडा वास येतोय का रक्ताचा? नाही येत आहे. पण ते रक्त जर इथे सांडलं तर काय होणार आहे? घाणेरडा वास यायला सुरुवात होणार की नाही होणार? कारण ते बाहेर आल्यानंतर जेव्हा ऑक्सिजन आणि बाहेरच्या हवेच्या संपर्कात येतं तेव्हा त्याच्यामध्ये किटाणू होतात, गुठळ्या व्हायला सुरुवात होते आणि घाण वास येतो. आणि मग सावकाशी जेली अशी गोळा करून घ्यायची आहे आणि छान असा त्याचा लाडू बनवायचा आहे. हातात देताना लोकांना सांगायचं आहे की दाबू नका, सावकाश असाच्या असा घ्या आणि सांगताना सांगायचं, असं नाही बोलायचं थंड आहे, कसं लागतंय, थंड लागतंय की गरम? मग ते उत्तर काय देतील? अतिशय थंड लागतंय. खूप खुश होतात काही लोक जेली हातात घेतल्यावर. येस. सो हाच थंडावा तुम्हाला तुमच्या पिरियड्स मध्ये, आता तुम्ही जे नॅपकिन वापरताय त्याने तुम्हाला इरिटेशन होतंय, इचिंग होतंय, प्लास्टिक सारखं वाटतंय, गरम गरम वाटतंय, हे तुम्हाला काय होणार आहे? थंड वाटणार आहे. आणि माझा पॉइंट आहे हा, तुम्हाला घ्यायचा तर घेऊ शकता. जो कोणी, म्हणजे मी असं बोलते की जो कोणी हा पिळून यातून पाण्याचा एक थेंब काढेल त्याला मी माझ्याकडून प्रोविंग नॅपकिन फ्री मध्ये देणार आहे. कारण मला त्याची गॅरंटी की यातून एकही थेंब पाण्याचा निघेल का, फ्री मध्ये द्यायला लागेल का? अजिबात नाही. येऊ शकतं का दीपाली मॅम पाणी बघा दाबून जेली मधून? अजिबात येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही या उरलेलं पाणी याच्यामध्ये हा टाकायचा आहे गोळा. 30 ते 40, माझ्या ह्याच्यात जरा जास्तच आहे, बघते मी. 30 ते 40 ml पाणी त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये मी हा गोळा टाकलेला आहे की ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी किती आहे हे बघण्यासाठी. त्याच्यानंतर पुन्हा हा फिल्टर पेपर आहे तो दाखवायचा. टोटल आपल्या पॅडला 7 लेअर आहे. खालीवर फिल्टर पेपर होता तो काढलाय मी. आणि हा जो मटेरियल आहे हा सुद्धा पूर्णपणे ड्राय आहे. पाहिजे तर 1-2 जणांना मी तर हातात देते सगळ्यांना की चेक करा. हातात घेतल्यानंतर खूप खुश होतात. आणि बघा जेव्हा ते स्वतः या गोष्टी हातात घेतात ना, आपण डेमो देण्यापेक्षा त्यांनी फील केलं ना, तर ते खुश होतात. येस येस, खूप सुख आहे, किती छान आहे. मग त्यांना तो फील, ते असं इमॅजिन करतात, येस मी हा पॅड वापरल्यानंतर मला इतकं ड्राय फील होईल. ओके. आणि मग हा फाडून दाखवायचा की हा असा पूर्णपणे डिस्पोज होतो. मातीत गेल्यानंतर माती होते, पाण्यात गेल्यानंतर पाणी होतं. त्याच्यानंतर हा लास्ट लेअर आहे. इथे असे लाईन्स आहेत, ह्या व्हेंटिलेशन साठी ठेवलेल्या लाईन आहेत आणि आपला पॅड हा इझिली निघतो. ठीक आहे. कारण ह्याला पाठी जो लावलेला डिंक आहे तो काय आहे? ऑर्गॅनिक आहे. हा जो ग्लू आहे, जो डिंक आपण लाडू मध्ये वापरतो तो आहे. अतिशय कमी चिकट आहे, केमिकल ग्लू नाहीये. सो आपला पॅड वापरताना कॉटन पॅन्टी वापरणं गरजेचं आहे. आणि ते असं छान पद्धतीने हा मटेरियल टियर होतो. म्हणजेच काय आहे तर डिस्पोजेबल आहे. एकच सेकंड. मग आता हे पाणी जे आहे ते सुद्धा पूर्णपणे सोक केलेलं आहे. म्हणजेच काय तर 150 ml पेक्षा जास्त पाणी याने शोषून घेतलेलं आहे. आता हे शोषून घेतलेलं पाणी जे आहे म्हणजे जेली, ती सुद्धा डिस्ट्रॉय होते. हे मी दाखवते. सो तुम्ही जे आपण जेवणामध्ये जे मीठ घेतो ते टाकायचं 1 ते 1.5 चमचा. जरा जास्त टाकायचं म्हणजे पटकन विरघळत. ओके. आणि हे असं ढवळत बसायचं नाही, थोडंसं टाकायचं आणि तोपर्यंत ना आपल्या स्ट्रिपचा डेमो दाखवून घ्यायचा. ठीक आहे. आणि मगाशी जेव्हा मी हे पॅड ओपन केलं तेव्हा एक पॉइंट माझा राहिलाय की तुम्ही तुमचं पॅड डिस्ट्रॉय कसं करता हे त्यांना विचारायचंय. बऱ्यापैकी ते लोक प्लास्टिक मध्ये गुंडाळून पॅड फेकतात. सो तेव्हा तुम्ही सांगू शकता की बघा तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत पॅड हे करताय, तुमचं पॅड सुद्धा प्लास्टिकचं आहे, पर्यावरणातून ते नष्ट होत नाही, प्लस तुम्ही प्लास्टिक मध्ये गुंडाळता. आणि मग त्याच्यामुळे काय होतं तर प्लास्टिक मध्ये टाकल्यानंतर ते विघटन होणार नाही. आता तुम्ही प्लास्टिक मध्ये का बांधता तर बऱ्यापैकी आपल्याला असं वाटतं की कचरा पेटीच्या बाहेर पॅड्स पडलेले असतात किंवा डायपर पडलेले असतात, बघायला खराब दिसतात, म्हणून तुम्ही प्लास्टिक मध्ये पॅड पॅक करता. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या आई आजींनी सांगितलंय की पॅड रस्त्यावरती टाकलं किंवा कुठलंही जनावर त्याच्यावरून गेलं तर काय होतं, आपल्याला मुलं होणार नाही. ह्या पॉइंटवर लोकांना खूप गंमत वाटते आणि त्यांना ते पटतं. म्हणजे काही गोष्टी तुम्ही जेव्हा उदाहरणं सांगता
तेव्हा त्यांना ते आवडतं आणि त्यांना ते रिलेट होतं. सो बघा, जेव्हा तुम्ही हे अशा पद्धतीने टाकलं तर काय होणार आहे की पर्यावरणात संपणार नाही. तर आपल्या कंपनीने हे रॅपर दिलेलं आहे ज्याच्यामध्ये पॅड होतं. सो तुम्ही हे असं छान प्रॉपर गुंडाळून, इथे स्टिकिंग टेप आहे ते असं करून टाकू शकता, जेणेकरून तुमचं पॅड पॅक सुद्धा होईल आणि कुठल्याही प्रकारचं पर्यावरणात राहणार नाही, तर नष्ट होईल, कारण हे सुद्धा मटेरियल टेरेबल आहे. त्याच्यानंतर हे बघा, 1-2 मिनिटं ठेवल्यावर पाणी होतं. उगाच असं ढवळत ढवळत बसायचं नाही. 2 मिनिटामध्ये त्याचं पाणी होतं. मीठ चांगले 1-1.5 चमचा मीठ टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर या स्ट्रीपचा डेमो दाखवायचा. आता स्ट्रीपचा डेमो दाखवताना स्ट्रीप ओली करायची. अगोदर त्या व्यक्तीला प्रेशर टाकायचं. मी बघितलं काही लोक थोडस चुकीच्या पद्धतीने देतात. नसेल माहीत तर लीडरना भेटा, 1-2दा बघा तो एनर्जी डेमो आणि त्याच्यानंतर द्या. तुम्हाला त्या व्यक्तीला हात असे करून यांना प्रेस करायचं असतं. बरेच जण इतकं वाकवतात त्या व्यक्तीला पूर्ण खाली, एखाद्याचा खांदा बिंदा काढाल बाहेर तुम्ही. ठीक आहे. सो आपल्याला त्यांच्या या अशा हातावर प्रेशर द्यायचं आहे. पहिला प्रेशर दिल्यानंतर तो व्यक्ती हलतो आणि मागे येतो. सेम वे पुन्हा सेकंड टाइम तुम्हाला प्रेस करायचंय, प्रेशर द्यायचंय आणि हे करायचंय, थोडस मागे ओढल्यासारखं करायचंय, म्हणजे तो व्यक्ती हलतो. आणि दुसऱ्या वेळेला पण सेम करायचंय, तर तो व्यक्ती हलत नाही. सो 2 मिनिटं थांबायचंय ही स्ट्रीप ठेवल्यावर, एखाद मिनिटं त्यांना प्रश्न विचारायचे की बाबा, तो स्ट्रीप लावल्यानंतर की तुम्हाला कसा वाटला डेमो, आवडला का, कुठलं पॅड वापरलं पाहिजे. मग तिथे ते झाल्यानंतर सगळ्यांना डेमो आवडतं, सगळं छान होतं आणि मग आपला पॉइंट येतो क्लोजिंगचा. बरोबर ना. मग तिथे त्यांना आपण हा प्रश्न विचारायचा की येस मॅम, तुम्हाला डेमो कसा वाटला, आवडला का, काय वापरलं पाहिजे. आपण बऱ्यापैकी जे स्वतःसाठी खर्च करत असतो, पण जेव्हा आपल्याला नॅपकिन बद्दलचा विचार येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते यूज अँड थ्रो आहे, तर त्याच्यावरती आपण कशाला खर्च करायचा, असाच आपल्या मनामध्ये विचार येतो बऱ्यापैकी. बरोबर की नाही. पण मला सांगा, दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट याची ऍड करतात, वापरत असतील का हे प्रोडक्ट? तर नक्कीच नाही वापरत. ते का करतात हे, तर पैशासाठी करतात. बरोबर की नाही. आणि आपण त्यांना पैसा कमवून देण्याचं काम करत असतो. पण मला सांगा, तुम्ही मगाशी बघा, मगाशी या मॅडम बोलल्या होत्या की 2-2 तासाने मी पॅड चेंज करते. मॅडम, तुम्ही 2-2 तासाने पॅड तिलाच पकडायचं. मी तर बोलते कोणतरी बोलावं तिथे की 2 तासाने चेंज करते, म्हणजे मग मला तीच भेटते जरा पकडायला. मग तिला विचारायचं, मॅडम तुम्ही 2-2 तासाने पॅड चेंज करता की नाही, मग तुम्हाला किती पॅकेट लागतात. एक तर ती खोटं बोलत असेल ना तर ती पकडली जाते, खरं बोलत असेल तर तिला दिवसाला 2 पॅकेट लागणार. म्हणजे किती झाले, 40 रुपीज प्रमाणे 80 रुपीज झाले. 5 दिवसाचे किती झाले मॅडम, 400 रुपये. मग 400 रुपयाला तुम्ही काय वापरताय मी तुम्हाला दाखवलंय. तुम्हाला माहितीये की तुम्ही 400 रुपयाचे प्रोडक्ट वापरत नाही, तुमचं 1 ते 2 पॅकेटमध्ये काम भागतंय. दुसऱ्या पॅकेट मधले पण 2 पॅड तुम्ही वाचवताय आणि तुम्हाला असं वाटतं हे वाचवून वाचून आपण काय करणार आहोत, बंगला बांधणार आहोत. पण ते तसं होत नाही. तर बऱ्याच वेळेला तुम्हाला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. बऱ्याचशा महिलांना वाटते की मला आजचा काही त्रास होत नाहीये, पण त्रास तुम्हाला सांगून होणार आहे का. आज धडधाकट असलेली बाई, उद्या आपल्याला कळतं हिला 3ऱ्या-4थ्या लेवलचा कॅन्सर झालेला आहे. किंवा आज चांगली बाई, सकाळी अचानक ब्लिडिंग स्टार्ट होतं आणि गर्भाशय काढावे लागतात. किंवा काही ना काही युरिन इन्फेक्शन आणि वारंवार डॉक्टरकडे जाणं चालूच असतं. सो हे 400 रुपयाच्या कम्पेअर मध्ये मी तुम्हाला जे प्रोडक्ट दाखवलं त्याची सोकिंग कॅपॅसिटी इतकी चांगली आहे की हे पॅड तुम्हाला 2-2 तासांनी चेंज करायचं, पण ते पॅड तुम्ही 12 ते 13 तास आरामात वापरू शकता, कारण त्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नाहीये. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इचिंग होणार नाहीये, रॅशेस होणार नाहीये. वरती इतकं ड्राय आहे, लगेच तिथे दिस अँड दिस हा फरक स्पष्ट करा, जसं आपण शाळेत करायचो ना तसं सांगायचंय. म्हणजे तुमच्या डेमोचा सारांश. ओके. पटापट पटापट पटापट. येस, तुम्ही ड्राय राहणार आहे, तुम्ही 12 ते 13 तास वापरू शकणार आहेत, इचिंग नाहीये, रॅशेस नाहीये, थंडावा देणार आहे आणि कॅन्सर सारख्या आजारापासून, तसेच तुम्हाला वरचेवर होणारे छोटे मोठे आजार याच्यापासून तुम्हाला सुटका देणार आहे. सो मला सांगा, ह्या हे जे कचरा आहे त्याची किंमत जर 400 रुपये आहे, तर आपल्या नॅपकिनची किती असली पाहिजे. मी समोरच्याला हा प्रश्न विचारते आणि मला आतापर्यंत तरी 400, 500, 600 असंच उत्तर आलेलं आहे. कारण मी कंपॅरिझन मध्ये ह्याचे 400 दाखवते, तर समोरच्या स्मार्ट व्यक्तीला एवढं तर कळतं की जर कचऱ्याला 400 आहे तर चांगलं दाखवते तर 100 रुपये तरी वाढवावे, आणि ते लोक 500 सांगतात. किंवा काही लोक 250-300 जर बोलले तर सांगायचं येस. सो आपल्या कंपनीने सर्व महिलांना अगदी कम्फर्टेबल पडावं आणि सगळ्यांना हे घेता यावं म्हणून फक्त आणि फक्त 175 रुपयाला हे पॅड दिलेलं आहे. सो खुश होतात काही लोक, ज्यांना 500 वाटतं ते हॅपी होतात.
सो 175 रुपयाला दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये 8 नॅपकिन आहेत. मग दुसरे आपल्या प्रोलायनरची थोडीशी माहिती सांगू शकता? प्रोलायनरचे जे पॉइंट्स आहेत ते सांगायचे आहेत. आपलं लार्ज साईज आहे ते सांगायचं आहे. प्रोलायनर मध्ये 18 पीस असतात आणि हे तुम्ही सगळे घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही हे बोलू शकता की बघा हा एका पॅकेटची किंमत 175 आहे, पण कोणाकोणाला इथे डिस्काउंट घ्यायला आवडेल? तर आवडेल की नाही? महिलांना लगेच डिस्काउंट म्हटल्यानंतर येस आवडेल. मग तुम्ही त्यांना सांगू शकता की बघा हे एक पॅकेट 175 ला आहे, तुम्ही ऍट अ टाइम जर 18 पॅकेट्स खरेदी केले तर तुम्हाला नेक्स्ट टाइम हे पॅड 100 ला मिळणार आहे. असंही तुम्ही महिन्याला 2 पॅकेट हे वापरताय. 80 रुपयाच्या बदल्यात तुम्हाला इचिंग, रॅशेस, मोठा आजार होण्याची शक्यता, वारंवार चेंज करणं. आज मी माझी उदाहरणं काही सांगते, ज्यांना युज करायचे युज करू शकता. आज आपल्या मुली सकाळी 5, 5:30, 6ला बसने निघतायत किंवा जॉबला जाणाऱ्या मुली आहेत. आज माझी मुलगी स्वतः सकाळी 6 वाजता घर सोडते. सो ऑफिसला जाऊन 2-3 तासाने पोहोचणार, म्हणजे 2 तासाने पॅड चेंज करणं शक्य आहे का? त्याचबरोबर ऑफिसमध्ये काम करताना, स्कूलमध्ये पिरियड्स मध्ये मुलांना 2 तासाने सोडतात का वॉशरूमला जायला? अजिबात नाही. आणि मग त्या घरी येऊन चेंज करणार, म्हणजे 8-8, 9-9 तास आज आपल्या मुलींच्या हातात आपण हे स्लो पॉइझन देतोय. पूर्वी पीसीओडी, पीसीओएस एवढं प्रमाण नव्हतं, पण आज ते वाढण्याचं कारण हे आहे की बघा हे स्लो पॉइझन आहे. आज सिगरेट पिली म्हणून उद्या कॅन्सर होतो का? नाही होत. त्याचप्रमाणे तुम्ही हे वापरल्यावर ह्याचे साईड इफेक्ट 10 ते 12 वर्षांनी दिसतात. 40 वर्षापूर्वी हे नॅपकिन आलं तेव्हा आपल्या आई आजी यांच्या गर्भपिशव्या किंवा एवढे पीसीओडी, पीसीओएस, इन्फर्टिलिटी बघितली होती का? पूर्वीच्या काळी किती मुलं व्हायची, आज होत आहेत का? हे सगळे पॉइंट शेवटला थोडे हिट करायचे, जेणेकरून समोरच्याला थोडीशी जाणीव होते. सगळ्यांनाच होते असं नाहीये, पण ज्याला हे पॉइंट्स कळतील त्याला झोप लागणार नाही. जो खरोखर सजग असेल, ज्याला खरोखर कळतं, त्या व्यक्तीला झोप लागणार नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या जॉईनिंग किट बद्दलचं माहिती देऊ शकता. पीसीओडी मुलींना लवकर होण्याचं कारण म्हणजे आताच्या मुलींच्या हातात 9 ते 10व्या वर्षी हे पॅड जात आहे आणि 10 ते 12 वर्ष म्हणजे तिचं 22 ते 20 वर्षाचं जेव्हा वय येतं तेव्हा पीसीओडी डिटेक्ट होतं ह्याच्या साईड इफेक्टमुळे. पीसीओडी डिटेक्ट झाल्यामुळे जर दुर्लक्ष झालं तर पीसीओएस आणि इनफर्टिलिटी वाढते, मुलं व्हायला त्रास होतोय. त्याच्यामुळे 22 ते 20 वर्षाच्या मुली, आईंच्या मुली ज्या आहेत त्या काय तर गायनोलॉजिस्ट आणि डॉक्टर्सकडे कंटिन्यू पळत असतात. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही डेमो देऊ शकता. कोणाला काही क्वेश्चन आहेत का? आजची ट्रेनिंग होती म्हणून 2 तास चालले, नाहीतर बोलाल मॅडमनी 2 तास लावलेलं, मी पण 2 तास डेमो देते. नाही, मी पॉइंट कुठे चुकू शकता, कुठे राहू शकता, कुठे काय बोलू शकता हे सांगितलंय. 20 ते 25 मिनिटात डेमो संपतो. ऑल डन. ओके, कोणाला काही क्वेश्चन आहेत तर अनम्यूट करते. कळलाय डेमो? जमेल द्यायला? येस. कोणाला प्रश्न नाहीये म्हणजे एकदम सगळेजण डेमो द्यायला सुरुवात करणार? काही अडकलं असेल विचारू शकता. लेअर कळला नाही किंवा कुठे काही सांगायचं कळलं नाही किंवा तुमचं काय चुकतंय, मग हे मॅम मी असं करू का? सगळे एक्सपर्ट. आरती मॅम सगळे एक्सपर्ट. आता उद्या सगळे ऑल मार्केटमध्ये डेमो. एकीने प्रश्न विचारलाय, सॉल्ट क्यों डालते हैं ग्लास में? हाँ सॉरी, ये जो जेली है, ये जो जेली है वो सोडियम पॉलीएक्रेलिक जेली है. अगर किसी को सोडियम पॉलीएक्रेलिक जेली ये वर्ड बोलने को नहीं जमा तो फ्रूट जेली बोल सकते हैं. और ये सोडियम है तो ये पानी में जाने के बाद ये खत्म हो जाता है. ये दिखाने के लिए हम जब नमक पे नमक डालेंगे तो क्या हो जाएगा? पानी हो जाएगा. तो अभी हम यहाँ पे वो डिस्ट्रॉय हुआ ये पता चलने के लिए यहाँ पे इसमें नमक डाल रहे हैं. बट ये बाहर जब जाएगा, नदी नाला या समुद्र में जाएगा, तो वहां पे क्षार रहते हैं जो इसको खत्म कर देते हैं. ठीक है, इसीलिए हमने इसके ऊपर नमक डाला है. अजून कोणाला काही क्वेश्चन? वर्षा मॅडम ना अनम्यूट करा जरा. साक्षी मॅम. शुभमी मॅम, ते कॉटन आहे ना, वरचं निघतं कधी कधी, खालचं नाही निघत. जास्त पाणी असेल तर नाही काढलं तरी चालेल, ते मेल्ट होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाही. जमलं तर काढा,
वरचा लेअर काढा, खालचा लेअर नाही काढला आणि त्या जेलीमध्ये एकत्र करून ग्लासमध्ये टाकलं तरी चालतं. सगळ्यांच्या ग्लासामध्ये पाणी झालंय. अजून कोणाला? वर्षा मॅम ना अनम्यूट करा मॅम. एक मिनिट. नाहीतर मग करा वर्षा मॅम. हॅलो, नमस्कार. मी वर्षा भोसले बोलते. ऍक्च्युली मॅम, मला आज कळलं की मला क्लोजिंग काही येत नाही, कारण शेवटचे जे पॉइंट्स आहे मी कधीच बोलत नाही. जे पॅडचा डेमो झाला की संपलं, मग तुम्हाला कसं वाटतं वगैरे काही नाही, त्यामुळे मला क्लोजिंग येत नाही. हो बरोबर आहे. थँक्यू. आपल्याला हे सगळं बोलायचं आहे आणि पॉइंट्स हिट करून यायचंय. कधी तुम्हाला मी संतोष सरांचं एक्झाम्पल सांगेल. आरती मॅमना माहितीये, संतोष सर तर आम्हाला सांगायचे क्लोजिंग केल्यानंतर अजिबात जर कोण ऐकली नाही ना तर सांगायचं मॅडम मी गेले होते अशाच ठिकाणी, एका महिलेला मी सांगितलं, ऐकलं नाही तिने आणि म्हणाली मला काहीच त्रास नाही आणि 2 महिन्यानंतर कळलं की त्या मॅडमना कॅन्सर झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन येणार तुम्हाला, तेव्हा नाही घेतलं तरी. ठीक आहे. सो तुम्ही तुमचं काम 100% करून यायचं आणि शेवटला मी जे सांगितलं ना डिफरन्स, येस दिस, कारण कसं होतं आपण अर्धा तास बोलत असतो तर कधी कधी सुरुवातीचे पॉईंट लोक विसरतात. सो ह्यात हे आहे, ह्यात हे आहे, ह्यात हे आहे, ह्यात हे आहे. म्हणजेच काय होतं, कंपॅरिझन होतं आणि लगेच लोकांना कळतं. सो बऱ्यापैकी क्लोजिंग यायला मदत होते. कधी कधी काही लोक, बघा सगळेच लोक काही समजणारे नसतात, तर काही लोक लगेच नाही उठून येत किंवा काही लोकांना घरी मिस्टरांना विचारायचं असतं. सो नाराज नाही व्हायचं आणि तुमच्या चेहऱ्यावर हे नाही दिसलं पाहिजे की यार कोणी घेतलं नाही, मी एवढं सगळं सांगितलं. स्माइल द्यायचंय, छान पद्धतीने आपली इन्फॉर्मेशन दिली, त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे की येस, मी माझ्याकडून तुझ्यासाठी सोनं घेऊन आली होती. आता ते तू ठरवायचंय का तुला ते सोनं हवंय का तुम्हाला हेच वापरायचंय, ते तुमच्यावरती आहे. बरोबर की नाही? सो हॅपी फेसने यायचंय आणि आनंदाने यायचंय आणि हा विचार नाही करायचा की आपलं सेल झालं नाही झालं. किंवा कधी कधी 8-9 पॅकेट सेल होतात, म्हणजे लोक म्हणतात मला वापरायला द्या, 2 द्या, 2 द्या, 2 द्या. तर म्हणून मी म्हणते प्रोडक्ट घेऊन नाही जायचं, तर तिथे जिने अरेंज केलं तिला समजावून सांगायचं की बघ 18 पॅकेट्स येतात, आता तुझ्या समोर या लोकांनी 10-12 ऑर्डर दिलेल्या आहेत, त्या माझ्याकडून जाण्यापेक्षा तू 18 घे आणि ह्या लोकांना तू हे 12 बॉक्स देऊन टाक. 2-4 तर तू स्वतःसाठी ठेवू शकते, पण तुला इथे इन्कम घेण्याची संधी मिळणार आहे आणि तुझा बिझनेस इथून स्टार्ट होणार आहे. मग तुम्ही जरा माझे इन्कम स्क्रीनशॉट, बाकी लिडर्सचे स्क्रीनशॉट, आपल्या अॅन्युअल, मग ज्या 4-5 भेटतील त्यांना फुल तुम्हाला जेवढं माहिती आहे, शेवटला जी लोक उरतात तीच तुमच्याकडे येणार असतात. बाकीचे ज्यांना डोक्यात नाही जात ते निघून जातात. पण जी 5-6-10-12 लोक तुमच्या भोवती गोळा होतात तेच तुमच्याकडे येतात. आणि कधी कधी कसं असतं की 3-4 लोक जरी आले ना तरी इनफ असतं, कारण ती 3-4 लोकच आहे ना नंतर तिथे बसलेली 40 लोक तुम्हाला हळूहळू आणून देतात, कारण ती त्यांच्या ओळखीची असतात. बरोबर आहे? त्यामुळे तिथून तुम्हाला 3-4, 2-1 जरी क्लोजिंग मिळाली तरी ती घेऊन यायची, कारण ती एक बाईच उद्या तिच्या आजूबाजूवाल्यांना सोडणार आहे का? तिला सांगायचं तू जॉईन झालीस ना या सगळ्या तुझ्या अंडर येईल, आणि मग ते अंडर आल्यावर काय होतं, मग तिथे सगळ्यांना बिझनेस प्लॅन सांगत बसायचं नाही, जॉईनिंग करून घ्यायची आणि नंतर आपल्या मीटिंग मध्ये आल्यानंतर त्यांना कळतं. सगळं सांगत बसायचं नाही, खूप बोर होणार लोक आणि मग ऐकणार नाही. फक्त डिस्काउंट मिळू शकतो आणि इन्कम घेण्याचा संधी आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कंपनी आपल्या लिंक मध्ये तुम्हाला तो बिझनेस प्लॅन कळून जाईल. कधी कधी आपल्याला माहिती आहे म्हणून आपण खूप बोलतो आणि समोरचा बोर होतो आणि विसरून जातो की ही बाई पॅडचा डेमो द्यायला आली, आणि मग तो बोर होतो आणि तो निघून जातो. त्यामुळे समोरच्याला बोर नाही झालं पाहिजे. तर आपण तिथे असताना त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे येस माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय, मला हे प्रोडक्ट घेतलं पाहिजे. ओके. आणि क्लोजिंग सुद्धा बरीचशी लोक जसं वर्षा मॅम म्हणाल्या, कसं वाटलं डेमो विचारत नाही, काही त्रास आहे का विचारत नाही. त्यासोबत बरीचशी लोक डिस्काउंट सांगून घेत नाही, 175 सांगतात आणि पळतात. म्हणजेच सांगते काय सेल. पण मी जसं कंपॅरिझन सांगितलं, असं किती जण सांगतात विस्पर आणि याचं? प्रियांका सय्यद मॅम एकट्याच, बाकीचे आता जमेल? आता कळलं ना कसं कंपॅरिझन सांगायचं? दिवसाला 2 पॅकेट, 5 दिवसाला 400चं. पुढे बोलायचं पण मला माहितीये तू 400चे नाही वापरत,
तू 2 वापरते, 100 रुपयाचे किंवा 80 रुपयाचे. आपल्या नंतर 100ला मिळणार आहे ना पॅकेट, सो तेवढ्यापर्यंत आणून तिला ठेवलं तरी खूप झालं. ओके. सो ज्यांनी ज्यांनी डेमो करून बघितला, प्रतिभा मॅमना अनम्यूट करा, दीपाली मॅमना अनम्यूट करा. कसं वाटलं त्यांना सांगू देत. स्वाती मॅम, तुम्ही करताय की मी करू? केलं मॅम. कोणाला केलं अनम्यूट? दीपिका मॅम ना. दीपाली मॅम. दीपिका हॅलो. पवासकर आहे. अच्छा, हा दीपिका मॅम. बोला दीपिका मॅम. हा आज मॅम, आवाज जरा येतोय? लॉंग मीटिंग चालली आहे, कोणी बोर नाही झालंय ना? ओके, बोला हॅलो. दीपिका. येस दीपिका मॅम, बोला. हा मॅम, आवाज येतोय ना? येस. हो हो.